शेतकरी मित्रो, आज आपण खास विदर्भामध्ये जी सर्वात मोठी गंभीर समस्या आहे सर्व शेतकऱ्यांची, त्याविषयी आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। आणि मला खात्री आहे की हा जो माहितीपट आहे किंवा ही जी काही माहिती आहे, ज्ञान आहे, हे ज्ञान अनेक शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या मुळापासून दूर करेल। आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की सर्व समस्यांवरती एकच उपाय असतो, ते म्हणजे ज्ञान। आणि आज सर्वात मोठी किंमत जर शेतकरी मोजत असतील ती कशाची मोजताय? अज्ञानाची मोजताय, बरोबर आहे? कशाची? आणि गुलामगिरी साठी जर कारणीभूत जर कोणता घटक सर्वात मोठा असेल तर लोकांनी ते अज्ञान दूर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आजपर्यंत आपण विविध प्रकारची जी फळबाग आहे, डाळिंब आहे, आंबे आहे, द्राक्ष आहेत किंवा इतर भरपूर विषयामध्ये आपण भरपूर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आहे। पण हे करत असताना आज आपण संत्रा या विषयावरती गांभीर्याने फोकस करणार आहोत। तर एससीटी वैदिक तंत्रज्ञानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आजचा दिवस जो आहे तो सर्वांसाठी ऐतिहासिक आहे या अर्थाने की कुणीतरी पहिल्यांदा संत्राची जी मूलभूत समस्या आहे त्या मूलभूत समस्येवरती भाष्य करणारे अशा पद्धतीने की समस्येवरती चर्चा न करता उपायांवरती चर्चा करणार, आणि समस्या का आली ह्याच्यावरती फोकस करणार आहे। डायग्नोसिस आणि त्याचं रिझोल्युशन म्हणजे त्याचं ट्रीटमेंट, उपचार, ह्या गुणी रोग निदान आणि उपचार ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। सर्वात उत्तम डॉक्टर त्यांना म्हटलं जातं जो काय करतो? रोग निदान करतो। डॉक्टर कोणाला म्हटलं जातं? जो रोग निदान करतो। आणि रोग निदानाच्या पाठीमागे सर्वात महत्त्वाची भूमिका ही असते की तो रोग का, रोग निदानाबरोबर तो रोग का आला आणि त्याचं उच्चाटन करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, त्या प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचार ह्या दोन्ही गोष्टींवरती आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहे, जेणेकरून संत्रा हे पीक शाश्वत पीक बनणार आहे। कसं पीक बनणार आहे? आज जर विदर्भामध्ये बघितलं तर जेवढे लखपती असतील, करोडपती असतील, ते सगळे कोणत्या पिकाने गेले? म्हणून त्या संत्रा पिकाविषयी आज आपण शाश्वत शेतीचा मार्ग कसा निवडायचा यासाठी आज आपण चर्चा करणार आहोत। तर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। केवळ विदर्भच नाही तर पूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संत्रा आणि मोसंबीची शेती केली जाते। लिंबू वर्गीय हे पीक आहे, त्याविषयी आपण थोडी या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत। सर्वांचं एससीटी वैदिक मध्ये हार्दिक स्वागत। आता प्रथम आपण जर या ठिकाणी पाहिलं तर संत्रा बागेतील समस्या व त्यावरील उपाययोजना याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत। चला तर आपण सुरुवात करूया। शेतकऱ्यांना संत्रा बागेमध्ये येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये प्रमुख काही समस्या आहेत। त्याच्यामध्ये काय आहे? बाग न फुटणे, म्हणजे फूट न येणे। बाग फुटणे याची जी व्याख्या आहे म्हणजे त्याप्रमाणे जर चर्चा केली तर बाग फुटणे म्हणजे तिला फ्लावरिंग न होणे, कळी न येणे, याला शेतकरी काय म्हणतात? बाग, बरोबर आहे? कारण शक्यतो असा आहे की बाग जर फुटली तर त्याला शेंडा येतो, जर त्याला अंकुर फुटतात त्या अंकुरांमधूनच माल बाहेर पडतो, म्हणजे कळ्या बाहेर पडतात। इन जनरल असं होतं की शेंडे तर निघतात पण ते वाज निघतात, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फळ दिसत नाही, त्याला शेतकरी काय म्हणतात? बाग न, बरोबर आहे? आपण दुसरी समस्या पाहिली तर पान पिवळे पडणे ही आणखीन एक गंभीर समस्या आहे की फॅक्टरी सुरू व्हायच्या अगोदरच फॅक्टरीचं दिवाळ निघतं, म्हणजे पान जे आहे ती शेतकऱ्याची फॅक्टरी आहे आणि ती पिवळं पडतं, म्हणजे त्याच्यामध्ये काय नाहीये, हरितद्रव्य नसतं, अशी मोठी समस्या होते। तिसरी समस्या गंभीर आहे ती म्हणजे बाग काळीवर जाणे। काळीवर जाण्याचा अर्थ असा होतो की ज्या झाडाच्या खोडामध्ये जे जीवन आहे किंवा हिरवेपणा आहे, ताजेपणा तो नसतो आणि ते जीवन मागे सरकत जातं, आणि जसं मागे सरकत जातं तसं ती झाडीची जी खोड असतं, म्हणजे छोटं खोड किंवा मोठं खोड असतं, ते वाळत जातं शेंड्याकडनं। ज्यावेळेस ते वाळत जातं त्याची काडी बनते। वाळलेल्या कुठल्याही झाडा वनस्पतीच्या त्या खोडाला काय म्हणतो आम्ही? बारीक बारीक खोडाला काडी म्हणतो, मग ती काडी तयार होते। ही समस्या फक्त संत्र्यामध्ये आहेत का? नाही, ही समस्या इतर पिकांमध्ये पण आहे। आंब्याचं पण वरती खोड वाळत जातं, डाळिंबाचं पण खोड वाळत जातं, द्राक्षाचं पण वाळतं, म्हणजे हे वाळणे ही समस्या सर्वांची आहे। परंतु ही संत्र्यामध्ये ती जी व्याख्या वापरतात त्याला काडीवर जाणे असं म्हणतात, म्हणजेच ते झाड वरतून काय येतं? मागे मागे वाळत येतं, आणि थोडक्यात आपण असं म्हणूया की ती फांदी मरच आहे, ती फांदी मरत येते पाठीमागे, बरोबर आहे? चौथी समस्या आहे साईज न होणे। ही कॉमन समस्या आहे सगळ्यांची। त्याच्यामध्ये आपण जी मागची समस्या पहिली ती
असेल, पानं पिवळे पडणे असेल, बाग न फुटणे असेल, साईज न होणे. आता साईज न होणे ह्या मध्ये समस्या काय येते, कारण त्याच्याविषयी आपल्याला जे सविस्तर चर्चा करायची, परंतु साईज न होणे या संदर्भामध्ये जवळजवळ मला वाटते 80-90% शेतकऱ्यांचं त्याच्यामध्ये समावेश होतो की त्यांच्या फळधारणा तर होते पण नंतरच्या काळामध्ये साईज होते. फळधारणा का होते आणि साईज का नाही होते हे विषयी आपण नंतर चर्चा करूया. शेवटची समस्या आहे ती म्हणजे फळ गळणे. आता एकदा फळ हातात आलं बघा, बाग फुटली, समजा एखाद्याची बाग फुटली, पानं थोडेफार हिरवे राहिले, बाग थोडीफार गाडीवर थोडा माल आला आणि साईज नॉर्मल होते आणि एवढं होऊ नये, परत समस्या काय होते, जे आहे ते फळ साईज लहानच असते ते पण गळून जातं. म्हणजे ह्या ज्या प्रमुख 5 समस्या आहेत, या 5 समस्यांनी आज संत्रा शेतकरी, मोसंबी शेतकरी असेल हा काय त्रस्त आहे. त्याच्यामध्ये लिंबू शेतकरी पण याच्यामध्ये येतो. म्हणजे ह्या सर्व एक किन्नू म्हणून एक जे प्रकार आहे जो क्रॉस ब्रीड केलेला आहे मोसंबीचं, बरोबर आहे. त्या मोसंबीचं क्रॉस ब्रीड करून जे मार्केटमध्ये तुम्ही जे हायब्रिड व्हरायटी बघता त्याला किन्नू असं म्हणतात. विशेष करून ती हरियाणा साईडला जास्त होते. तर त्याच्यामध्ये पण सेम समस्या आहे. ते काही वेगळं, शेवटी झाड तर त्याच वर्गातील आहे. तर या समस्यांवरती आता कशा प्रकारे मात करायची, ओळखायच्या कशा, त्याविषयी आपण एक एक करून चर्चा करूया. पहिल्यांदा आपण संत्रा पिकाची काही वैशिष्ट्य समजून घेऊ. संत्रा पीक हे थोडं ऍसिडिक पीक आहे, आम्लधर्मीय, बरोबर आहे. आता आम्लधर्मीय पीक असल्यामुळे ते दुष्काळी भागामध्ये सहज पनपतं. ते स्वतःमध्ये हिट सहन करण्याची क्षमता आहे, ताप सहन करायची त्याच्यामध्ये काय ऑलरेडी क्षमता आहे, बरोबर आहे. तुम्ही केळी पीक त्या भागात घेऊ शकता का? ते लगेच जळून जाईल, बरोबर आहे ना. तुमच्या भागामध्ये ज्या पिकांमध्ये ज्याची गुणधर्म अल्कलाईन आहे अशी पिकं तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येतील की ते पिकं त्या ठिकाणी सर्व्हाइव्ह करू शकत नाही. डाळिंबाची शेती सक्सेस करण्याचा खूप प्रयत्न विदर्भामध्ये लोकांनी केला, पण तो सक्सेसफुल का होत नाहीये? कारण त्याला जास्त हाय टेम्परेचर सहन होत नाही, बरोबर आहे, कारण ते अल्कलाईन आहे, राईट. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं अल्कलाईन मध्ये काय मोडतं, उदाहरणार्थ आपण जसं म्हणतो डाळिंब आहे, बरोबर, ते विशेष करून त्याच्यामध्ये मोडतं. त्याच्यानंतर तांबा आहे, ही जी आहे याच्यामध्ये तुम्हाला त्याचे ऍसिडिक गुणधर्म नाहीये, बरोबर आहे, परंतु त्याच्यामध्ये फरक कसा पडतो. समजा एक उदाहरण तुम्हाला जर सांगितलं की समजा ऍसिडिक जे फळ आहे त्याच्यामध्ये अंगामध्ये उष्णता असते. ऍसिड मध्ये स्वतःच्या अंगातच काय असते, उष्णता असते, ते कशावर टाकायला जाळून टाकतात, राईट. परंतु जे अल्कलाईन गुणधर्म असतात, ताक आहे आपल्याकडे, ताक काय करतो, तुमच्या शरीरामधली ऍसिडिटी काय करतं, शांत करतं. म्हणून उष्ण भागामध्ये जे गुजरातचा जो कच्छचा भाग आहे त्या भागामध्ये टेम्परेचर 45 पुढे नेहमी असतं. ती लोक जास्त करून काय पितात, ताक. ताकामध्ये अल्कलाईन गुणधर्म आहे, म्हणजे ते उष्णतेला मारतं, बरोबर आहे. तसं या ठिकाणी हे दुष्काळी भागामध्ये येतं, ज्या भागामध्ये पाण्याची कमतरता आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला कोरडं हवामान आवडतं. हवामान कसं लागतं, मग या प्रकारची त्याची स्वतःची प्रकृती आहे, त्याची जी रचना केली प्रकृतीने कशी केली त्याच दृष्टीने केलेली आहे. मग तरी सुद्धा ते संत्रा पीक का बरं फेल होतंय विदर्भामध्ये, तर कुठेतरी त्याच्या प्रकृतीशी छेडछाड होते का हे आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे. आता आपण जर या ठिकाणी पाहिलं तर संत्रा पिकाची प्रकृती ऍसिडिक आहे, आम्लधर्मी आहे, त्यामुळे त्या झाडाचे शोषण करण्यामध्ये ते सक्षम असतं. ते स्वतः हे जे फळ आहे ते स्वतः त्या झाडाचं सुद्धा शोषण करू शकते, ही त्याची स्वतःची काय क्षमता आहे, हे लक्षात ठेवा. आता ते कसं काय होतं, शक्य कसं घडतं, आपण एक टप्प्याटप्प्याने आपण त्याची माहिती घेऊया. जसं डाळिंब द्राक्ष या पिकामध्ये शाखीय वाढ थांबवून उत्पादकीय वाढ थांबवण्यासाठी जे इथिफॉन आहे किंवा लिओसिन आहे किंवा बाकीचे जे ग्रोथ रेग्युलेटर्स असतात, म्हणजे वाढ थांबवणारे जे काही हार्मोन्स असतात, संप्रेरक असतात, त्यांचा वापर केला जातो मोठ्या प्रमाणात. तुम्ही डाळिंबाची जी पानगळ आहे शक्यतो तुम्हाला इथिफॉन फवारून करावीच लागते. का? कारण त्याची नॅचरली जी पानगळ आहे ती जवळपास होत नाही. जर त्याचं वातावरण जर समजा तुम्हाला हिमाचल प्रदेश सारखं असेल किंवा अतिदुष्काळी असेल कच्छ गुजरात सारखं, तर ते नॅचरल पानगळ होते. त्याला आवश्यक असलेलं जे वातावरण ते मिळतं, क्लायमेट चेंजेस त्याला आवश्यक असतात. परंतु महाराष्ट्रामध्ये विशेष करून जे वातावरण आहे ह्या वातावरणामध्ये त्याची पानगळ होत नाही, कारण त्याला कायम काळी जमीन असेल तर कायम ते हिरवच राहतं. अशा परिस्थितीमध्ये
त्याची पांढरं करण्यासाठी आपल्याला इथे पण सारखे ग्रोथ रेग्युलेटर वापरावे लागतात आणि त्याची वाढ काय करावी लागते, थांबवावी लागते. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थांबवून त्याला ताण द्यावा लागतो, त्याची पांढरं करावी लागते. तसं शाखीय वाढीसाठी जो अन्नरस वापरला जातो डाळिंबासाठी किंवा द्राक्षासाठी, तो कृत्रिमरित्या काय केला जातो आपण बघतो या ठिकाणी. तो त्या प्रकारची म्हणजे संप्रेरक वापरून तो वळवला जातो. कुठे वळवला जातो? प्रोडक्टिव्ह ग्रोथ कडे, म्हणजे त्याला उत्पादकीय वाढ म्हणतो आपण, त्याची फळधारणा होते अशा ताकदीसाठी तो वापरला जातो. बरोबर आहे. आता लहान मुलगा आहे, त्याची जे शरीराची वाढ आहे ही जास्त ग्रोथ होत असते. ती त्याची कशी वाढ होत असते? स्वतःची शारीरिक वाढ वेगाने होत असते. मग त्याच्याकडे जी प्रोडक्टिव्ह ग्रोथ असते ती नसते. तुम्ही लहान मुलाला काम नाही सांगू शकत, किंवा त्याला लहान मुलाला का बरं आपल्याकडे बाल कामगाराविषयी ऍक्ट आहे आपल्याकडे, का बरं? कारण त्याची ग्रोथ होण्याचं वय आहे. त्या वयात त्याला तुम्ही जर कामाचा ताण दिला तर त्याची वाढ काय होऊ शकते? होऊ शकते. आणि म्हणूनच आपण जसं लहान वयामध्ये बाळाला आपण त्याची वाढ होऊ देतो, तसं मोठं झाल्यावर त्याच मुलाला आपण काय करतो? नियम लावतो. तू काय केलं पाहिजे? काहीतरी जबाबदारी घेतली पाहिजे, काहीतरी काम केलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्याची पूर्ण वाढ झाल्यानंतर, शाखीय वाढ पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रोडक्टिव्ह ग्रोथ झाली पाहिजे. आणि ते त्याचं जे काही अन्नद्रव्याचं जे वळण आहे ते वळण जाण्यासाठी आपण तिथं काय वापरतो? या प्रकारचे ग्रोथ रेग्युलेटर्स स्प्रे साठी वापरतो. बरोबर आहे, राईट. आता हे ग्रोथ रेग्युलेटर ज्या वेळेस वापरतो आपण, त्याचप्रमाणे आपण माणसाला पण करतो. एकदा पोरगा जरा शिकून तयार झालं की त्याला वडील काय म्हणतात? तू कुठेतरी काम शोध, रोजानी जा, नाहीतर नोकरी कर किंवा धंदा टाक किंवा काही पण कर, किंवा शेती कर. कुठं काही मिळत नसेल तर शेती कर. म्हणजे त्याला जी त्याची ताकद आहे, त्याची दररोज जो जेवण करतो त्याची ऊर्जा आहे, ती ऊर्जा कुठे वापरली जाते? कष्ट करण्यामध्ये वापरली जाते. म्हणजे त्यासाठी मग त्याला जो धाक दिला जातो तो एक प्रकारचे ग्रोथ रेग्युलेटर्स आहे. त्याला धाक दिला जातो की नाही? जोपर्यंत तू काहीतरी कमवत नाही तोपर्यंत तुझं लग्न करत नाही. असं ते ग्रोथ रेग्युलेटरच आहे ना. बरोबर आहे ना. म्हणजे अशा प्रकारे ज्या वेळेस केलं जातं तर तसं आपल्याला याच्यामध्ये नॅचरली संत्र्यामध्ये करावं लागत नाही. का बरं करावं लागत नाही? कारण संत्रा हे पीक असं आहे की ती ऑलरेडी तुमचं कोणत्या भागात पिकतं? दुष्काळी आणि कोरड्या भागात. त्याच्यावर ताण बसणं ही त्याची नॅचरल प्रोसेस आहे. आणि ते स्वतः ऍसिडिक असल्यामुळे तुम्ही जर ताण नाही दिला ते स्वतः ताण बसून घेत. बरोबर आहे ना. म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल की जसं तुम्ही जर चहा जर जास्त आठवत गेले तर चहा काय होतो? आणखी घट्ट आणि गोड होतो, जास्त जास्त गोड होतो. बरोबर आहे. तसं तुम्ही जसं त्या भागातील पाण्याचं प्रमाण कमी होतं झाडातलं आणि जमिनीतलं, तसं आर्द्रता कमी होते, तसं त्या झाडामध्ये त्याची जी प्रोडक्टिव्ह ग्रोथ आहे ती काय होती? वेगाने होते. आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथ पूर्ण थांबून जाते, पूर्ण डायरेक्ट 0 पर्यंत जाते. आणि म्हणूनच तुमची पानं पिवळी आणि गळून जातात. ह्या गुणधर्मामुळे झाडाकडे त्या फळाचे शोषण करण्याची जी पुरेशी ताकद आहे ती नॅचरली असते. कोणाकडं? झाडाकडे. त्याच्यामुळे ते फळ काय होतं? ते पूर्ण झाडाची ताकद खेचून घेतात. ताकद संपली की स्वतः गळून जातात. पुढे एक उदाहरण आपण सांगतो. आपल्या पुराणांमध्ये पुतना राक्षसीच्या बाबतीमध्ये हे सांगितलं जातं की ज्यावेळेस पुतना राक्षसी आली कृष्णाला मारण्यासाठी, त्यावेळेस कृष्णाने काय केलं? तिचं आधी काय पिलं? दूध पिलं. तिने काय केलं होतं? आपल्या दुधामध्ये काय लपवलं होतं? विष. मग तिने आधी दूध पिलं कृष्णाने, नंतर दूध पिल्यानंतर तिच्या शरीरातलं रक्त पण पिलं. काय पिलं? रक्त पण ओढून घेतलं आणि ती अशक्त होऊन काय झाली? मरण पावली. सेम गोष्ट आहे की इथं पुतना राक्षसी म्हणजे आमचं झाड आहे संत्र्याचं किंवा मोसंबीचं, आणि ते संत्रा आणि मोसंबीचं फळ म्हणजे काय? कृष्ण आहे. तुम्ही जर त्या फळाचं पोषण होईल एवढी जर झाडाची क्षमता नसेल तर ते झाड, ते फळ, त्या झाडाचा अन्नरस सुद्धा खोडातलं काय करतं? ओढून घेतं. ही त्याच्यामध्ये त्या ऍसिडिक गुणधर्मामुळे मिळालेली त्याला निसर्गाची काय देणगी. आता ही देणगीच आज तुमच्या विदर्भाच्या शेतकऱ्यांसाठी काय बनली आहे? शाप. बरोबर आहे. का बरं बनली आहे? जे प्रकृतीचे जे काही नियम आहे किंवा तिची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आम्ही समजून घेतली नाही. जसं कृष्णाने प्रथम पुतनाचे दूध पिले, मी एवढं तुम्हाला सांगितलं सगळं, बरोबर की नाही? तसं फळाला जर पानांकडून पुरेसे पोषण जर नाही मिळालं, आता फळाला पोषण देणं कोणाचं काम आहे? पानांचं.
पानं जर पिवळी पडली गळून गेली तर शेवटी ते कोणाचं ओढणार? सिंपल आहे, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी खोडातील कस ओढतं, अगोदर पानांमधील नंतर खोडामधील कस ओढतं. परिणामी काय होतं? तुमचं झाड जे आहे त्याची पानं पूर्ण, म्हणजे जेव्हा पानातील खोडातील रस पूर्ण संपून जातो तो रस कुणी ओढून घेतं, बरोबर आहे. आणि मग त्यावेळेस ते परिपक्वतेच्या काळामध्ये असो किंवा सेटिंगच्या काळामध्ये असो तिथे त्याचं सगळे मॅच्युरिटीने सगळं कस ओढून घेतं आणि झाडाला काय करतं? काडीवर नेऊन घालतं, ते शोषण करतं. त्याच्यामुळे तो गुणधर्म आहे, आम्लधर्मी तो गुणधर्म असल्यामुळे ते करतं. ते ह्या गोष्टीमुळे ते झाड कशामध्ये जातं? ताणामध्ये जातं, बरोबर आहे. आता आपण जर पाहिलं तर प्राथमिक अवस्थेमध्ये पाने पिवळी पडतात, बरोबर आहे. नंतरच्या काळामध्ये काळी कोरडी पडते आणि शेवटच्या काळामध्ये काय होतं? डिंक्यासारखे रोग येतात. हे वेगवेगळं नाहीये. पान पिवळं पडणं, बागणं फुटणं, काडीवर जाणं, फळ गळणं, डिंक्या येणं, या गोष्टी वेगवेगळ्या नाहीये. ह्या सर्व गोष्टी एकमेकाशी कनेक्टेड, इंटरकनेक्टेड आहे. ह्या स्टेप बाय स्टेप होतात. म्हणजे यांच्या सगळ्यांच्या मुळाशी काय? या फळाचे आम्लधर्मीय गुणधर्म. म्हणजे पहिल्यांदा काय होतं? ते फळ जे आहे ते पहिलं पानात आणणं सोडतं. समजा सेटिंगचा काळ आहे, जसं लहान बाळ आहे. लहान बाळ घरातील तुम्ही काही पण खाऊ आणा किंवा तुम्ही काहीतरी नवीन पदार्थ घरात शिजवा तर पहिलं कोण घेतं खायला? अगदी तुमच्या पूजेचं जरी सामान असलं त्याला काही घेणं नाही, पहिला प्रसाद त्याच्या घ्यावं लागतं, बरोबर की नाही? म्हणजे लहान बाळ हे घरामधलं जे अन्न पदार्थ असतील त्या पदार्थांचं काय करतं? शोषण करतं. पहिलं त्याच्याकडे असतं ते. तुमच्या घरात जर लहान मुलं जास्त असतील तर खाऊ कधी मोठ्या माणसाला खायला भेटत. सिंपल गोष्ट आहे त्या ठिकाणी की सेटिंगच्या काळात ही लहान फळं जी असतात त्यांच्यामध्ये अन्न जोडण्याची प्रचंड ताकद असते. मग ते स्वतःला सेटिंग होण्यासाठी त्या काळामध्ये झाडाचे पानं जर कमी पडली किंवा ती लहान असली किंवा त्याच्यामध्ये अन्नरस कमी होत असेल त्यांच्यातला क्लोरोफिल त्याच्यातला अन्नरस पूर्ण काय करतात? म्हणजे तिथली फॅक्टरी मध्ये मशिनरी ती मशिनरी जाऊन टाकत असेल सगळी काढून घेतात. आणि त्याच्यामुळे किंवा सेटिंगच्या झाल्यानंतर तुमच्या साईजच्या काळामध्ये बाग हार्वेस्टिंगच्या वेळेस त्याच्या अगोदर असेल किंवा साईजवर थोडाफार असेल अशा वेळेस जर तुमचं झाडातला अन्नरस कमी पडला कोणत्याही स्टेजला कमी पडू द्या मग ते फळ जर मोठं झालेलं असेल तर ते स्वतःला पहिलं परिपक्व करतं आणि मग गळतं. संत्रा पिकाची मोसंबी पिकाची गुणधर्म काय आहे? ते स्वतःला आधी काय करतं? परिपक्व करतं आणि मग गळतं. आणि हीच गोष्ट आज संत्र्याच्या बागांना सर्वात घातक ठरलेली. पूर्वीच्या काळी ते पीक नॅचरली पिकायचं त्याच्यामुळे ते गळलेलं फळ हे कामाला यायचं. 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी ज्यावेळी बागा होत्या तेव्हा रसायन नव्हते तेव्हा जे गळलेलं फळ आहे ते सुद्धा खायला उपयोगी यायचे. बरोबर ना? मी बरोबर बोलतोय का? 39 वर्ष सर बरोबर. एक 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी फळ गळत होती तेव्हा पण ते गळलेलं फळ परिपक्व असायचं खाण्यायोग्य विकण्यायोग्य असायचं. पण आताच गळलेलं फळ हे ठेवण्याच्या सुद्धा योग्य नाही. हातामध्ये कोणाच्या ठेवावं तरी लाज वाटते कारण ते मध्ये फोडल्यावर कसं निघतं? का बरं? कारण ते निकस झाडापासून आणि रसायनयुक्त विषारी अन्नापासून तयार झाले. लक्षात तुमच्या म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्राथमिक अवस्थेमध्ये पान पिवळं पडतं, सेकंड अवस्थेमध्ये काळी कोरडी पडत चालते आतमधून कारण ती सगळा अन्नस्फूट झालेला असतो फळामध्ये. आणि सगळ्यात शेवटच्या अवस्थेमध्ये जी वाळलेली काळी आहे जिथपर्यंत वाळली आहे त्याच्यामध्ये जो थोडाफार रस राहतो तिथे कोणता रोग येतो? डिंक्या रोग. म्हणजे आतमध्ये बुरशी अटॅक करते. कुठं? खोडाच्या आतमध्ये जे निकस झालेली जागा आहे. एक लक्षात ठेवा जेव्हा कुठलाही जीव वनस्पती प्राणी हा निकस होतो कमजोर होतो त्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये फंगल अटॅक होतो किडींचा अटॅक होतो. बरोबर आहे? वनस्पती असो काही असो मग ज्यावेळेस ते खोड आतून निकस होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होतो? फंगसचा शिरकाव होतो. मग झायलेम फ्लोएमवरती ते फंगस काय करतो? अटॅक करतो आणि त्याच्या विष्ठीतून जी घाण बाहेर पडते त्याला आम्ही काय म्हणतो? डिंक म्हणतो. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे शंख. शंख जी कीड आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी हे जाणीव करते ज्या ठिकाणी तुमचा अन्नरस संपत आलेला आहे त्या ठिकाणी ती काय करते? अटॅक करते. म्हणजे ती तुम्हाला सांगायला येते की बाबा रे तुझं झाड काय झालंय आतून कमजोर झालं. आता मग आपण एक एक मुद्दा जे आतापर्यंत आपण एक कंटिन्युअसली प्रोसेस समजून घेतली. आता आपण एक एक मुद्दा जरा सविस्तर समजून घेऊया. बाग न फुटणे.
बाग न फुटणे ही जी समस्या आहे त्याच्यामध्ये पुढचा भाग तुम्ही बघताय हा पूर्ण वाळून गेलेला आहे. वाळून गेल्या म्हणजे बाग काळीवर गेली. अननर्स इथपर्यंत शिल्लक आहे, इथपर्यंत अननर्स शिल्लक आहे, इथपर्यंत झाड जिवंत आहे. जिथपर्यंत जिवंत आहे तिथपर्यंत ते परत फुटतं. जेव्हा त्याला पाणी भेटतो, पाऊस येतो, उष्काळातून ते बाहेर येतं, तेव्हा ते पुन्हा नव्या जोमाने फुटण्याचा काय करतं, प्रयत्न करतं. आणि ह्या वेळेस तिथे जर अननर्स नसेल तर ह्या याच्यामध्ये जे शेंडा निघतो त्या शेंड्यामध्ये काय निघत नाही, माल निघत नाही. तर जगण्याची ताकद राहते त्याच्यामध्ये. मग ते पुढे जगण्याचा प्रयत्न करतात. लक्षामध्ये सेकंड स्टेज पानं पिवळे पडणे. याच्यामध्ये सगळं जे हरितद्रव्य आहे ते सगळ्याचे सगळं हरितद्रव्य आणि स्टोरेज कोण ओढून घेतं, ओके, फळ ओढून घेतं. नंतर काळीवर जाणे. या अशा प्रकारे तुम्हाला मी सांगितलं की ज्यावेळेस अननस मागे मागे सरकत जातो, आता हा सगळा अननस फळ जे आहे त्यांनी ओढून घेतला, उरलेला अननस पूर्ण मागे मागे सरकलेला आहे. जे समोरचा भाग आहे तुम्ही असं कधी पाहिलं का पुढचा शेंडा हिरवा आहे मागे भागी वाळली, असं कधी पाहिलं का? नाही. ते क्रमवार येतं पाठीमागे, बरोबर आहे, क्रमशः पाठीमागे येतं. त्यानंतर साईज न होणे. अशा प्रकारे लहान लहान फळस काय होतात, पिकतात. त्याचं कारण आहे पानं काय होतात, पानांमध्ये अननस नसतं, खोडामध्ये स्टोरेज नसतं, फिक्स डिपॉझिट कुठे जातं, खोडामध्ये. आणि चालू जे कॅश आहे ती कुठे असती, पानांमध्ये. कॅश बी संपतं आणि खोडामधलं फिक्स डिपॉझिट बी संपतं. त्यावेळेस त्याची काय होते, साईज होत नाही. साईज होण्यासाठी सर्वस्वी कारणीभूत खोडामधलं स्टोरेज असतं. हे माझं वाक्य लक्षात ठेवा. फळधारणा होण्यासाठी काळीमधलं स्टोरेज गरजेचं आहे, परंतु साईज होण्यासाठी मोठा साठा वापरला जातो, तो म्हणजे फिक्स डिपॉझिट, जे पुढे असतं झाडाच्या खोडामध्ये. म्हणजे तुमचं झाडाचं खोड हे एकदम कसं पाहिजे, लहान मुलासारखं टवटवीत पाहिजे, एकदम स्किन त्याची. जशी आज आपण तुमच्या प्लॉटवरचा जुना प्लॉट आहे की नाही, मुकेश गुजर सरांचे जे काही प्लॉट आहे, त्या दोन झाडांच्या खोडामध्ये जो फरक पाहिला ना आपण, तो फरक इथे उपयोगाला येतो बघायला. म्हणजे ज्या बागेला त्यांनी 3 डोस दिले बेसल डोस त्याचं खोड, आणि ज्या बागेला त्यांनी एकच बेसल डोस दिला त्याचं खोड, या दोघांमध्ये काय जमीन आसमानाचा. म्हणजे ज्यावेळेस त्या बागेला माल फळधारणा होईल, तुम्हाला आताच भविष्यवाणी सांगतो, त्या बागेला जी फळधारणा झाली तिची साईज तुम्हाला 250 ग्रॅमच्या पुढे जाणार, मिनिमम 250 ग्रॅम येणार मिनिमम. आणि बाकीच्या बागेंची हायएस्ट 250 ग्रॅम. पॉईंट क्लिअर झाला. पुढे फळगळ होणे. तर फळगळे तुम्ही खाली पडलेल्या फळांपैकी तुम्हाला एक तरी फळ कच्चं दिसतंय का? हे ऑब्झर्वेशन, ज्याला काय निरीक्षण म्हणतात. हे निरीक्षण आम्हाला करता आलं पाहिजे, जे आम्ही करत नाही. आमच्याकडे गावठी भाषेमध्ये वर डोळे निंबर चोळे असं म्हणतात. म्हणजे डोळे वर आणि खाली काय करूया, निंबर. निंबर म्हणजे मग तो गव्हाचा असेल किंवा बाजरीचा असेल किंवा हुरडा म्हणतो ना, मग त्याला तो हुरडा खाली चुळू राहिला, लक्ष एवढं आहे वर. आता काही हुरडा चुळू राहिला का विस्तो चुळू राहिला तो कळतच नाही ना. ओंबी घेताना ओंबी घेतली हातामध्ये, कगळारी लाकडाची काळी घेतली, पेटली जी चुळू राहिला, तुझा हात जाणार आहे. म्हणजे वर डोळे निंबर चुळ्याचा अर्थ काय होतो की जे काही करताय तुम्ही त्याच्याकडे तुमचं लक्ष नसणं, बरोबर आहे. मग या ठिकाणी शेतकऱ्यांचं लक्ष पाहिजे. नुसते होते ढुमकं घेतात बाजूला जातात, डुम 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 डुम, फळगळ झाली, बाग जातो का नाही, मार्केटला जातो का नाही, हे डोक्याला टेन्शन. माझ्याकडे ज्यावेळेस ते 2 शेतकरी आले होते केमिकलचे त्या विषयामध्ये, त्यावेळेस त्या दोघांचं मला एकतर हसू येत होतं आणि मला वाईट पण वाटत होतं की एवढे तज्ञ शेतकरी, एवढे कष्ट करणारे शेतकरी, आणि त्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जर एवढी गंभीर समस्या असेल की त्यांच्या चेहऱ्यावरती आश्वस्तपणा नव्हता की ही बाग माझी मार्केटला जाईल. म्हणजे हा जो फळगळ हा इश्यू आहे हा अतिशय गंभीर आहे. केमिकल मध्ये, रासायनिक प्रॅक्टिस मध्ये हा विषय गंभीर का आहे, कारण रासायनिक प्रॅक्टिस मध्ये तुम्ही जे पोषण देता हे सस्टेनेबल नसतं. सस्टेनेबल म्हणजे काय, तुम्ही भाकर खाल्ली कशी येते, दीर्घकाळ टिकते. चहा पिला, झलक दिखला, पोंग्या खाल्ल्या, पोंग्या, बेळ खाली, पावडा खाला, काय तात्कालिक आपत्कालीन पोषण येते. पोषण पण नाही आहे, ऍक्च्युअली टिंगल आहे एक प्रकारे पोषणाच्या नावाखाली. म्हणजे एक ते मनोरंजन आहे. हे जे खातो आपण हे सगळं काय मनोरंजन आहे. गोलगप्पे काय मनोरंजन, त्यांनी पोषण आहे काही नाही, पोषण शून्य आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला पोषण हवं असेल तुम्हाला पोळी भाकरी पोळी भाजी खावी लागेल. पोळी भाजी म्हणजे बेसल डोस आहे. आणि तुम्ही वरून जे तत्कालीन देताना तुम्ही काही वॉटर सोल्युबल सोडले असतील किंवा तुम्ही काही वरून जे स्प्रे मारता पोषणाचे, हे सर्व काय आहे, हे मनोरंजन आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फवारणी केल्याची झाडाला पोषण दिल्याचं समाधान मिळतं, ऍक्च्युअली झाडाला काही मिळत नाही. आणि त्याच्यामुळे
तात्पुरतं जे काही तुम्हाला झलक मिळते, रिझल्ट मिळतो 2-3 दिवस, त्याच्यावरती झाड जगू शकत नाही. कंटिन्यू पाऊस चालला, वातावरण बिघडलं, थंडी पडली किंवा अशा प्रकारचे क्लायमॅटिक चेंजेस झाले, त्या चेंजेसला झाड स्ट्रेस मध्ये सहन करू शकत नाही तो स्ट्रेस. आणि म्हणून अशा प्रकारे तुमचं फळ जे आहे ते काय करतं, मॅच्युअर होऊन गळून जातं. त्याचं कारण असं असतं, जर फळ झाडाला चिटकून राहिलं, अंडरलाईन करा ना वाक्य, फळ झाडाला जर चिटकून राहिलं तर गोचिड गाईच्या कासेला चिकटल्यासारखं आहे. जोपर्यंत गोचिड कासेला चिकटलेला आहे तोपर्यंत तो रक्त ओढत राहणार. तसं हा जो हे जे फळ आहे, हे फळ जोपर्यंत त्या झाडाला चिकटलेले तोपर्यंत झाडातला रस ते ओढत राहणार. कारण त्याच्यातली शुगर त्याला मेंटेन करायची, त्याच्यातली शुगर त्याला काय करायची आहे, मेंटेन करायची. कारण शुगर टिकली तर त्याची किपिंग क्वालिटी टिकणार आहे. कोणाची? राईट. मग आता हल्लीच्या फळांमध्ये तुम्हाला शुगर पाहायला भेटते का? पाहायला भेटते का? हल्ली कुठलाही फळ तोडा, एसिडी वैदिकचं सोडून, त्या फळामध्ये शुगर नसते. असते का? पुढे जाऊया आपण. फळ झाडाचे शोषण करतात, फुटीमध्ये शोषण करून त्या झाडाला रिकामे करतात, म्हणजे स्टोरेज रिकामे करतात. फळ ज्या वेळेस तुम्ही खालून जमिनीतून पोषण जर दिलं नाही तर काय होतं, ते आतून झाडाला रिकाम होतं. बरोबर आहे. समजा एखादा मुलगा आहे, घरची परिस्थिती नसताना, त्याची घरची परिस्थिती एकदम हलाखीची, अशा परिस्थितीने जर कार घेतली तर घरचे सगळे लोक बेकार होते. बरोबर आहे ना? होतं का नाही? मग ते बेकार झाले ना. म्हणजे ज्यांच्याकडे जे काही कर्ज घेण्याची ऐपत होती, सगळं कर्ज घेऊन काय झाला, मोकळा झाला. म्हणजे त्या घराच्या खाण्याची, पिण्याची, औषधा पाण्याची जेवढं खर्च, जी काही तरतूद आहे ती सगळी तरतूद व्याजाने जाणार आहे. कळतं की तुम्हाला? म्हणजे ही फळधारणा जी आहे, गरीब माणसाने कार घेतल्यासारखी परिस्थिती झाडाची होती. राईट. अशा परिस्थितीत त्या झाडाला प्रचंड म्हणजे पोषण देण्याची गरज असते. हेच शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. झाडाला त्या काळात जर पोषण नाही मिळालं तर त्याची नायट्रोजनची लेवल काय होते, वाढते. आता नायट्रोजनची लेवल का वाढते, त्याचं साधं आणि सोपं कारण आहे. नायट्रोजन हा हवेमध्ये 78%, तो सहजरित्या लगेच काय होतो, पाऊस झाला तर पावसामध्ये विरघळून येतो, तुम्ही पाणी दिलं तर पाण्यामध्ये विरघळतो. आणि मोठ्या प्रमाणामध्ये बॅक्टेरिया जमिनीमध्ये उपलब्ध असतात, ते त्या नायट्रोजनचं सिंथेसिस इझिली करतात. आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना युरिया म्हणजे त्यांचं जीव की प्राण, संजीवनी. बरोबर आहे की नाही? आता ती संजीवनी आहे का मृत संजीवनी आहे ते तुम्हाला कळलेलं नाहीये. युरियाने किती विनाश होतो, काय काय नुकसान होतं, हे तर सगळीकडे जाहीर झाले. आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे, से नो टू युरिया, युरियाला नाही म्हणा. बरोबर आहे की नाही? म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं, ज्या वेळेस त्याची नायट्रोजन लेवल वाढते त्यावेळेस शेतकरी काय पोषण देतात, रासायनिक खताचे अंश असलेले शेणखत वापरतात. शेणखत वापरतात, पण ते शेणखत ज्या जनावरांपासून तयार झालं त्यांनी काय खाल्लं, डीएपी आणि युरियावर पिकवलेला चारा. राईट. मग मला सांगा, त्याच्यामध्ये ऑलरेडी तुमचं नत्र आहे भरपूर, आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही ते शेणखत टाकता ताकद म्हणून. काही शेतकरी युरिया टाकता, डीएपी टाकता, तिथून काय मिळतं, नायट्रोजन मिळतो. आणि त्यामुळे झाडाची काय होती, नैसर्गिक वाढ थांबते आणि कृत्रिम वाढ चालू होते. मग त्याला स्टिम्युलेशन मिळतं. जसं उदाहरणार्थ डीएपी असेल किंवा निकष शेणखत असेल किंवा युरिया असेल, याचं पोषण शेतकरी देतात. म्हणजे एकच झालं, आगीत पडलेल्या माणसावर यांनी काय होतं, रॉकेल होतं, त्याला विजय काय होतं, हे सगळं रॉकेल आहे. म्हणजे तो पेटतोय आणि तुम्ही त्याला विझवण्याचा प्रयत्न करतोय, आणि होताय काय, रॉकेल होताय, पेट्रोल होताय. म्हणजे शहाणपण आहे याच्यामध्ये, शहाणपण आहे का? मग त्या झाडाची आणखी काय होते, सीएन रेशो डिस्टर्ब होतो, कार्बन नत्र रेशो डिस्टर्ब होतो. आणि जर पाहिलं आपण, झाड ऑलरेडी अशक्त आहे, आणि अशा अशक्त झालेल्या झाडाला खालून हे आगीत आणखीन भर टाकता, डीएपी युरिया वगैरे टाकून, आणि वरून परत झाड वरून बघा, जे वर झाड आहे कसं कसं जगायचा प्रयत्न करतंय, त्या झाडाला वरून कशाचा मारा करता, जी सायटोकायनिन्स, असे पीजीआर मारतात, ब्रासिनोलाइड्स. ते नाही का, फुलं येण्यासाठी, फुलधारणा होण्यासाठी जे काही पीजीआर येतं ना, पोषक, ते बाटल्या बारीक बारीक 1 ml 2 ml प्रमाण मारायच्या, मग बक्कळ फुल येतं. मला सांगा, ह्या परिस्थितीमुळे
त्या झाडाचं काय होतं, प्रचंड शोषण होतं. आणि गेल्या 5-10 वर्षामध्ये याचं प्रमाण भयंकर वाढलं. हे प्रकार असा आहे की कोंबडी दररोज एक अंड देते ना, मग ती कापून आतमध्ये काय अंडे एवढे सगळे एकाच वेळेस घ्यायचे. हा प्रकार पुढची कोंबडी कापली म्हणजे पुढचे अंडे, हे अशी परिस्थिती. म्हणजे ऑलरेडी त्याचा जीव चाललाय, त्याला आपण काय करतोय, आणखी काय पाचतोय. हे पीजीआर एक प्रकारचं काय आहे, नशा आहे. तुम्ही ज्यावेळेस एखाद्या अशक्त झालेल्या माणसाला तुम्ही दारू पाणी घेऊन काम करून घेतलं, तुम्हाला त्याला कुठे घेऊन जावं लागेल, शुद्धीवर आल्यावर. म्हणजे आला शुद्धीवर. आमच्या बागाची परिस्थिती काय आज, अशक्त झालेल्या बागांना पीजीआर मारणे म्हणजे मरायला टेकलेल्या माणसाला दारू पाजण्यासारखे. हे शेतकऱ्यांच्या लक्षात कुणीतरी आणून दिलं पाहिजे. असं केलं तर ते बागही कोमात जाते, तो माणूस आहे जो तुम्ही त्याला पाजवले तो सुद्धा कोमात जाणार आहे. आणि झाडाची अवस्था अशी होते की झाड कशामध्ये जातं, स्ट्रेस मध्ये जातं. बघा फळझाड जास्त झाली की नाही, किती पानं कशी झाली. इथं बघा फळझाड नाहीये, पानं कशी, जिथं जिथं फळझाडा भरपूर झाली. बघा इथं तिची पानं काय झाली, सगळी पिवळी. म्हणजे आता ही फांदी कशात जायला लागली, स्ट्रेस. ती स्ट्रेस मध्ये ह्याच्याकडे जायला लागली, तिथली ऍसिडिक लेवल वाढली, अल्कलाइन लेवल कमी झाली, तिथलं स्टोरेज काय व्हायला लागलं, जळायला लागलं फास्ट. आता इथे जर आपण पाहिलं आणि फोटो बघा तुम्ही सगळे, ते फोटो बघून घ्या. बघा हे डिंक्या दिसतोय सगळीकडं. खोड ज्यावेळेस आतून पोकळ होतं, तर शेवटी एक लक्षात ठेवा, निसर्गाचा नियम आहे. निसर्ग काय म्हणतो, मृत झालेल्या पेशी मला डिकम्पोजच केल्या पाहिजे. समजा एखादं जनावर मेलं, तिथंच राहतं का, त्याची बॉडी तशी राहते का. माणूस मेला, त्याची बॉडी, आता आपण जिवंत आहे, आपण किती दिवस अशा अवस्थेमध्ये राहू शकतो. पण एकदा जीव जर निघून गेला तुमचा, आपली जी बॉडी आहे ती काय व्हायला लागतं, लगेच डिकम्पोज व्हायला लागते. मग ते बाहेरून किती त्यांनी मस्त पैकी क्लीन त्वचा आहे त्याची, किती एकदम एकदम आपण त्याला कसं म्हणतो तेजदार शरीर आहे, त्यांनी काही फरक पडतो का, थोडस लेट डिकम्पोज होईल, पण होईलच. म्हणजे तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे जे खोड आतून पोकळ झाले त्याच्यामध्ये बुरशीचा जन्म होतो, आणि बुरशांमधून जे वेस्ट बाहेर पडते त्यापासून काय निघतो, डिंक. झाडाच्या खोडांमध्ये चिरा जातात, त्यामधून डिंक बाहेर पडतो. म्हणजेच त्याची जी झायलेम आणि फ्लोएम ते काय होतात, कळ. म्हणजे एक प्रकारे निसर्ग काय करतोय, ते आतून मेलेलं जे खोड आहे त्याला काय करतोय, डिकम्पोज करण्याचा प्रयत्न करतोय. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, तो रोग नाहीये. ते मेलं त्याला निसर्ग काय करणार आहे, संपवणार आहे. म्हणजे वाळलेले जे खोड आहे, काडीवर गेलेला जो बाग आहे, तो पुढच्या सीझनला कशात जातो, डिंक्यावर जातो. सोपं एकदम. तुम्हाला झाड बाहेर जरी चांगलं दिसत असलं, पण ते आतून जर त्याचं शोषण झालेलं असेल, मागच्या भरात खूप माल काढला आणि त्याला जर रेस्ट मध्ये पोषण दिलं नसेल, तर 100% तुमचा खोड आतून पोकळ होणार आहे, त्याला डिंक्या बरोबर आहे. आता पाणी पिवळी पडणे एक समस्या आपण बघतोय. पाणी पिवळी पडणे ही जी समस्या आहे, म्हणजे झाडाचं काय झालेलं आहे, कुपोषण. मला सांगा, एखाद्याची फॅक्टरी म्हणजे पाणी, बरोबर, आणि त्याच्यामध्ये जे हरिद्रव्य आहे ते म्हणजे मशिनरी, बरोबर. आता ज्याचा बिझनेस एकदम प्लॅनिंग मध्ये व्यवस्थित आहे, ज्याचं सगळं रुटीन चांगलं चालू आहे, अशा कारखानदाराचं मशिनरी भरपूर असतात फॅक्टरीमध्ये. पण जर त्याची जर कारखान्याची जर लॉकडाऊन सारखी परिस्थिती आली, तर तो काय करतो, हळूहळू मशिनरी बनतो. नंतर त्या मशिनरी पडून खराब नको व्हायला म्हणून विकायला लागतो. म्हणजे मशिनरी विकून तो काय करतो, त्याची फॅक्टरी चालवतो. मला सांगा, त्यांनी जर मशिनरी विकल्या एक एक करून, तर हरिद्रव्य हळूहळू काय होणार, एक दिवस असा येतो का एकही मशिनरी राहते झाला, म्हणजे त्या फॅक्टरी मशिनरी त्या फॅक्टरीच गोडाऊन होतं. म्हणजे हे जे पान आहे त्याच्यामध्ये हरिद्रव्य पूर्ण संपून जातं. आणि अशी परिस्थिती आली म्हणजे कारखाना बंद पडला, आता तो चालू होऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये झाड स्ट्रेस मध्ये जातं. आता ही जी कोळशी आहे, हा कसा प्रकारे बघा, कोळशी तुमच्या भागात ज्याला म्हणतात, हा एक सुदी मोल्ड नावाचा एक बुरशी. ती कशी तयार होते, पाण्यातील कस कमी होतो, नायट्रोजन लेवल वाढते, CN रेशो बिघडला, शेतकरी जास्त नायट्रोजन देतात, पाऊस पडतो, त्याच्यामध्ये नायट्रोजन लेवल आणखी हाय होते, आहे की नाही. लोक रासायनिक खतं देतात, वॉटर सोल्युबल देतात, त्याच्या माध्यमातून समजा कॅल्शियम नायट्रेट आहे, त्याच्यामधून नायट्रेट वाढतो, पोटॅशियम नायट्रेट त्याच्यामधून नायट्रेट वाढतो. लोक शेवटच्या लेवलला पोटॅशियम नायट्रेट देऊन फळं पक्व करायचा प्रयत्न करतात. तर फळ तर पिकतं, पण झाडाचे नायट्रोजन लेवल काय होते, वाढून जाते. अशा अनेक प्रकारे CN रेशो डिस्टर्ब होतो, आणि त्याच्यामध्ये वाढलेला जो नायट्रोजन आहे तो रस तयार करतो, आणि रस शोषक किडींना काय करतो, आमंत्रण.
तुम्ही गुलाबजाम बनवले घरामध्ये खाली बरणी जर ठेवली काचेची, तुमच्या घरात लहान पोरं असेल, तुम्ही सगळे कामावर गेले, संध्याकाळी बरणी फुटलेली असेल, सांगायला पाहिजे का? 4-5 पोरं असेल तर ते वाटून खातील का पोट ती बरणी फोडणार ते, बरोबर की नाही? थोडे शहाणे असतील तर फक्त बरणी रिकामी करते, पण करते. म्हणजे या ठिकाणी नेमकी काय घडलं, त्या रस शोषक किडींना भरपूर काय मिळाला, रस मिळाला. मग ते रस पिण्यासाठी काय होणार, लगेच आकर्षित होणार. कारण निसर्गाचा नियम असा आहे, तुम्ही झाडामधला जर नायट्रोजन लेवल वाढली तर तो किडींच्या मदतीने तो बॅलन्स करतो. तुम्ही ऑब्झर्वेशन केलं का की जास्त प्रमाणात जर मावा लागला एखाद्या पिकाला, कुठल्याही पिकाला, तो मावा तो शेंडा जाळून टाकतो. डाळिंबामध्ये बघायला मिळते, अनेक पिकांमध्ये बघायला मिळते. मावा जर जास्त झाला तर तो शेंडा काय करतो, पूर्ण जाळून टाकतो. तुम्ही जर शेंडा नॅचरली जर नाही समजा थांबवता आला तर निसर्ग त्याला काय करतो, ह्या किडींना पाठवून काय करतो, थांबवतो. आम्हाला किडींचा फक्त दुष्परिणामच माहिती, त्याचा फायदा माहिती. निसर्ग हे नायट्रोजनचं नियमन करतो, तो शेंडा जाळून. ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही कीड येते त्या किडींच्या विष्ठेमधून आणि त्यांच्या शरीरामधून जो हनीड्यू बाहेर पडतो, समजा पांढरी माशी, यांच्या शरीरामधून एक चिकट असा साखरेसारखा पदार्थ बाहेर पडतो आणि तो जो पदार्थ आहे त्या पदार्थावर ह्या बुरशी काय होतात, वाढ. मग ह्या विविध प्रकारच्या सकिंग पेस्ट, रसशोषक किडी, त्यांच्या शरीरातून निघालेलं वेस्ट आणि त्यांच्या निघालेला हनीड्यू, या दोन्हीच्या मिश्रणातून काय तयार होते, ही बुरशी तयार होते. मग तिला सगळेजण कोळशी, काळी पडते, ही तयार होते. म्हणजे मूळ कारण काय आहे तुमचा, नायट्रोजन. नंतर किडी. शेतकरी मुळात गोंधळलेला असा आहे का त्याला हेच कळत नाही का तुमचं दुश्मन किडी आणि रोग नाहीये, तुमचं दुश्मन नायट्रोजन आहे आणि कुपोषण आहे. ज्याला तुम्ही संजीवनी म्हणता का नाही, ती संजीवनी तुमची दुश्मन आहे, सो कॉल्ड युरिया, बरोबर आहे ना. 1840 युरिया किंवा तुमचं बाकीच्या नायट्रेट मध्ये जे काही खतं वापरत असाल तुम्ही वॉटर सोल्युबल मध्ये, ही सगळी तुमची काय, दुश्मन. मग याच्या ठिकाणी कुपोषण वाढती नायट्रोजनची लेवल थांबवणं हे तुमच्यासाठी गरजेचं आहे. तुम्ही तुमचा दुश्मन ओळखला पाहिजे आणि त्याच्यावरतीच तुम्ही हल्ला केला पाहिजे. तुम्ही त्या दुश्मनाला मित्र समजून काय म्हणून राहिले, गेले कित्येक वर्ष तुम्ही त्याला मिठीतून सोडायला तयार नाही, तो म्हणतो चालू आहे तुझं, आहे की नाही. हा, म्हणजे अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे समजून घेतलं पाहिजे का शेतकऱ्यांची जी मूळ समस्या आहे ती कीटकनाशक आणि बुरशीनाशक मारून सुटणारी नाही. मला सांगा, तुम्ही एक साधं सोपं तुम्हाला एक प्रश्न विचारतो. इथे कागद ठेवले मी एकावर एक आणि फॅन चालू करून दिला, तर पहिले कागद गोळा केले पाहिजे का फॅन बंद केला पाहिजे? तुम्ही जर कागदाचा गोळा करत राहिले आणि फॅन चालू ठेवला तर तुम्ही पहिल्यांदा कागद ठेवले का ते दुसरे आणण्यास परत येऊ, हे ते बेडकांचं वजन करण्यासारखं येते. एक बेडूक ठेवला, दुसरा घ्यायला गेला का पहिला टू कधी वजन नाही होत, त्याला पिशवीत भरावं लागते, मग वजन होईल. कळतं तुम्हाला? म्हणजे या ठिकाणी आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की आमची मूळ समस्या काय आहे, कुपोषण आणि नायट्रोजन आहे. तिच्यावर फोकस केला पाहिजे आणि तिच्यावर फोकस करूनच आम्ही ह्या समस्येतून बाहेर पडू शकतो. म्हणजे समस्या अनेक, उत्तर एकच द्यायचं. शंख हा संदेश वाहक. तुम्हाला संदेश सांगायला का बाबा इथपर्यंत तुमचं झाड काय झालं, वाळलं, इथपर्यंत तुमचं झाड काळीवर गेलेलं आहे. आणि तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर तिथून पुढे तुमच्या झाडामध्ये कुठेतरी जीव असतो, म्हणून ते तिथे आलेला असतो, राईट. तो तुम्हाला इंडिकेट करतो की झाडाचं तुमचं कुपोषण कुठपर्यंत होत आलेले. अशा प्रकारे तुम्हाला त्याचा ते प्रादुर्भाव बघायला मिळतो. लोक ह्याच्यावरती स्प्रे काय करता येईल असं विचारतात. मुळात मारणे हे शेतकऱ्याचं कामच नाही. शेतकरी हा तारण्यामध्ये त्यांनी तारलं पाहिजे. झाडाला, पिकाला, वनस्पतींना, प्राण्यांना, पक्ष्यांना, तुमच्या कीटकांना, सूक्ष्मजीवांना, सर्वांना तारण करणारा तारणहार शेतकरी आहे. त्याला सध्या काय करून टाकलेलं आहे, मारणहार करून टाकलेलं, बरोबर आहे. आता दुसऱ्याला मारायला निघाला तो काय होणार, तो पण मारणार असेल. आता बाग काळीवर जाणे हा जो मुद्दा आहे, हा तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे ऍसिडिक असल्यामुळे शुगर उतरवण्यासाठी जी काय अन्नाची गरज लागते झाडाला, त्यावेळेस तो काय करतो, ते अन्न ही बाग काळीवर ऍक्च्युअली कधी गेलेली असते, हार्वेस्टिंगच्या वेळेस गेलेली असते. म्हणजे परिणाम तुम्हाला कधी दिसतात, पुढच्या वेळेस. कुठली बाग तुमची तेव्हा कळते का अरे एवढी बाग गेली का, बरोबर आहे. डॅमेज तुमचं ऑलरेडी डन झालेलं असतं पूर्वीच.
म्हणजे खऱ्या अर्थाने आम्ही सावधगिरी राहायला पाहिजे. बाप जर काढीवर जाऊन द्यायची नसेल सावधगिरी राहायला पाहिजे हार्वेस्टिंगच्या अगोदर. म्हणजे तुम्ही त्यावेळेस काय करता, त्याची अन्नरसाची गरज भरून काढायची ऐवजी तुम्ही पीजीआरचा मारा करता, रासायनिक खतांचा मारा करता. त्यांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे आग लागली तुम्ही त्याच्यामध्ये आणखी काय होता. फळांकडून झाडांचे शोषण होते. गळणारी फळे ही तुमच्या पुढच्या वर्षाचं भविष्य सोबत घेऊन जातात. तुमचं झाडाचं जे भविष्य आहे पुढच्या वर्षाचं ते ऑलरेडी मार्केटला गेलं किंवा खाली गळालं बरोबर. तुमचे फळं खाली गळत नाही नुसते, तुमचं भविष्य सुद्धा खाली गळून गेलेलं असते बरोबर आहे. म्हणजे एखादा व्यापारी आहे त्याचा बिझनेस जर कमी व्हायला लागला तर तो त्या बिझनेसचा विस्तार कमी व्हायला लागतो. त्याचा बिझनेस कमी झाला म्हणजे त्याचा बिझनेसचा विस्तार काय होतो, त्याची विक्रीची ठिकाणं कमी 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 होत जातात, ग्राहक कमी होत जातात. तसं तुमचं झाड जे आहे जसे त्याचे ग्राहक कमी होत जातात तसे झाड सुद्धा बाहेरून काय होत जातं, मागे मागे सरकत जातं. आणि अशा प्रकारे त्याचं जीवन कसं होत जातं, छोटं होत जातं. राईट. एवढं मोठं झाड असतं पण पुढचं मागून मग लोकांना काय करावं लागतं, कटिंग करावं, हार्ड कटिंग करावं लागतं, शेंडे मारायला लागतात बरोबर आहे. हे एक प्रकारचे झाड काय अत्याचार. या ठिकाणी आपण जर पाहिलं की हा जो जिनी आहे अल्लाउद्दीनच्या चिरागमधून जो जिनी बाहेर पडतो तो जिनी म्हणजे जे फळ आहे लक्षात ठेवा. ते काय म्हणतं, हे जिनी म्हणजे हे फळ आहे संत्र्याचं. मी तुम्हाला अनेक उपमा देऊन समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, लक्षात घ्या अधिक सोपं व्हावं म्हणून. ऍक्च्युली त्या जिनीचं म्हणणं काय आहे, काम सांगणे तर तुम्हाला काम सांगितलं तुझं जेव्हा काम नाही सांगणार तेव्हा मी तुलाच खाऊन टाकेन. तसं हे झाडाचं फळ काय म्हणतं, तुम्हाला पोषण दे नाही तर मी तुला खाऊन टाकेन बरोबर आहे. त्याच्यामुळं संत्रा बागायतदारांना मिळालेलं जे वरदान आहे सेटिंगचं ते त्यांच्यासाठी आज शाप बनलेले का, त्यांना फक्त फळधारणा करून घ्यायचं माहिती पण त्यांना त्या फळाचं पोषण करायचं माहिती नाही. एखाद्या माणसाने मुलांना जन्म देण्याचं माहिती ते तर सगळ्यांनाच माहिती बरोबर आहे की नाही, ते माहिती करायची गरज नाही, ते सगळं ते उपजत दिलेलं आहे. पण ते मुलं खरं पालक कोणाला म्हटलं जातं, जो जन्माला घातलेल्या मुलांचं काय करतो पालन पोषण करून त्यांचा विकास घडवून आणतो तो खरा पालक म्हणायचा. तसा शेतकरी किती बाग आहे तुझी, किती हजार झाडं आहे ह्याचं काहीच महत्व नाहीये. ते झाड कोणत्या अवस्थेत त्यांचं पालन पोषण तू कसा करतो ह्याच्यावर त्या शेतकऱ्याचा दर्जा अवलंबून. शेतकरी मोठा आणि छोटा कशावर ठरवायचा, त्याच्या बागांच्या आरोग्यावर. त्याच्याकडे किती झाडं आहे याच्यावर तो शेतकरी मोठा छोटा ठरत माझ्या दृष्टीने तरी ठरत नाही बरोबर आहे. तो शेतकरी मोठा तेव्हाच ठरतो जेव्हा त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या झाडांना तो परिपूर्ण पोषण देऊन तो भरपूर काय काढतो, उत्पादन काढतो. आणि झाडाला पण कसं ठेवतो, हेल्दी ठेवतो. संत्र्याच्या ऍसिडिक गुणधर्मामुळे आपण वापरले जास्त पीजीआरमुळे म्हणजे एक प्रकारे संत्र्याची जी गुणधर्म आहे तो ऍसिडिक आहे म्हणजे फळधारणे ताणाक त्याचा जास्त जोर आहे. अशा कंडिशन मध्ये तुम्ही जर पीजीआर दिला आधीच माकड त्यात दारू पाहिजे तुम्ही त्याला काय करेल ती उच्छाद मारेल ना बरोबर की नाही. म्हणजे या ठिकाणी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण पीजीआर जे आहे ते वापरलेच नाही पाहिजे. नैसर्गिक त्या झाडामध्ये तयार कशी होतील हे पाहिलं पाहिजे राईट. शेतकरी अशा वेळेस त्यांनी बुरशीनाशक कीटकनाशकांचा वापर करून हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न करतात जो एक काय आत्मघातकी प्रयोग आहे, पैसा वाया जातो. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे झाड स्ट्रेस मध्ये जातं. तुम्ही जमिनीमध्ये असलेले काही नैसर्गिक जीव आहे, जंतू आहे, कीटक आहे या सर्वांचं काय करता, कीटकनाशक बुरशीनाशक मारून नाश करता. निसर्गाची जी इकोसिस्टम आहे ती काय तिचं संतुलन बिघडवता पूर्ण. निसर्गाने तुम्हाला जे फुकट दिलं ते काय करता तुम्ही नष्ट करता बरोबर आहे. मग अशा पद्धतीमध्ये आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे, संत्र्याचे ऍसिडिक गुणधर्म. कारण काय आहे ही सगळी समस्या येण्याचे, संत्र्याचे ऍसिडिक गुणधर्म याचं शेतकऱ्यांना ज्ञान नाही. पीजीआरचा चुकीचा वापर, अपुरे व निकस पोषण. समजा शेणखत वापरलं पण ते शेणखत ओरिजिनल ऑर्गॅनिक आहे का, त्याच्यामध्ये ह्युमस आहे का, कस आहे का त्याच्यामध्ये, त्याचा काही तपास नाही. फक्त टाकायचं म्हणून. मला सांगा भात आहे, राशनचा बी भातच आहे आणि बासमती पण भातच आहे. मग पुलाव करायला बिर्याणी करायला तुम्ही बासमती का बरोबर राशनचा वापरायचा नाही हो. एवढा महागडा मसाला कसा टाकायचा मग तुम्हाला हे कळतं, तुमच्या खाण्याच्या बाबतीत कळतं, झाडाच्या बाबतीत नाही कळत. म्हणजे या ठिकाणी तुम्ही त्याला
हे कमकुवत शेणखत वापरणं हे घातक आहे. नंतर रासायनिक खत वापरणं तर आणखीन घातक आहे. जमिनी आमच्या काय झाल्या त्याच्यामुळं चोपण झाल्या, नापीक झाल्या. रासायनिक विषारी व ऑर्गॅनिक निकस अर्थात कुपोषित पोषण हे शेतकऱ्याला घातक आहे. अशा वेळी शेतकरी त्यांच्या अज्ञानामुळे नैसर्गिक पोषण वाढवण्याऐवजी त्याला रोग समजून रासायनिक बुरशीनाशकांचा बरोबर आहे. ही कारणे आतापर्यंत समस्यांची. आजपर्यंत सर्व पोषण आपोआप होत होते, पण आता का नाही होत? मग इथून मागे काय झालं? जुनी अनुभव शेतकरी काय म्हणता माहिती का? साहेब तुम्ही म्हणता ठीक आहे, आता हे समस्या आल्या, अशा राहिल्या, मग आम्ही तर हे 7 वर्षापासून 10 वर्षापासून वापरतो रसायन, आम्ही 5 वर्षापासून वापरतो पीजीआर, मग तेव्हा कसं येत होतं आता का बरं येत नाही? तेव्हा आपोआप येत होतं सगळं. खरे खोटे? त्यांच्यासाठी मला थोडस बोलावंसं वाटतं. ही कार आहे, समजा कार तुमची मोटरसायकल आहे, ही ज्या वेळेस पेट्रोल न टाकता पळती याचा अर्थ कुठं चालू? तिचं इंजिन बंद आहे, मग ती पळून राहिली आणि ती आणखी वेगाने पळते, याचा अर्थ काय? ती उतरायला आहे. बरं ती उतरायला एवढे वर्ष चालली ती आता धाडकन कुठं जाऊन कोसळली दरी. आता त्या दरीत त्याच्यापेक्षा खाली ती जाऊ शकत, त्याच्यामुळे तुमच्या बागा संपल्या. म्हणजे आज आम्ही ज्यावेळेस एमपी मध्ये आणि ज्यावेळेस विदर्भामध्ये प्रवास केला तर जेवढ्या बागा आम्ही पाहिल्या मॅक्झिमम बागा या काडीवर गेले. 25%, 30%, 50%, 70%, 80%, 90% झाडं बागा लोकांच्या काय राहिले काडीवर गेले. थोडं झाड शिल्लक आहे काहींचं, बरोबर आहे. आणि मग मला इथून सांगायचं काय आहे की आता तुमची दरीचा उतार संपला, तुमच्या काळात शेवटची येऊन थांबायला लागल्या. आता तुमच्या समोर एकच पर्याय, बाग काढून टाकणे, नाहीतर पुन्हा पेट्रोल भरणे आणि कार चालू करणे, बरोबर आहे. आणि आज तुम्हाला गाडी बाहेर जर काढायची असेल, तुम्हाला ती घाटाच्या वर न्यावी लागेल, त्यासाठी तुम्हाला टाकी काय करावं लागेल? तुम्ही म्हणा साहेब आजपर्यंत आम्ही काहीच नाही केलं आणि आता एवढं कसं खर्च व्हायला, तर येणार तुम्हाला खर्च हा येणार, परंतु तुम्ही जर योग्य दिशेने केला तर त्या खर्चाचं चीज होणार. नाही तर केमिकलचा खर्च करून तुम्ही आता म्हणजे कमवलं ते सुद्धा गमवून मोकळे होणार. लक्षामध्ये म्हणजे या ठिकाणी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जर आजही कोणाची जर पीक पिकत असेल सहज आपोआप काही न करता, त्याची कार अजून एकूण चाललेली खाली चाललेली. या जगामध्ये फुकट काही हे मिळत नाही. कुठेतरी कुणीतरी स्टोरेज केलेले आणि ते स्टोरेज कुठेतरी कशा प्रकारे बघूया आपण. मुलांचा आजोबा आहे तुमच्या आजोबांनी बँकेमध्ये भरपूर बॅलन्स करून ठेवला. काय करून ठेवला? बॅलन्स. आणि तुमच्या हातामध्ये एटीएम कार्ड दिलं. एटीएम कार्ड म्हणजे बाग दिली, तुम्ही दरवर्षी स्वॅप करता. स्वॅप केली का बाग येते, बाग आली का तुम्ही पैसे करता, मस्तपैकी बंडलचे बंडल काढता. असं झालं 10-12 वर्ष 5 वर्ष. आता बँकेचं काय झालं? जमिनीचा कस म्हणजे बँकेतला बॅलन्स काय झाला? बँकेतला बॅलन्स संपला, जमिनीतला बॅलन्स संपला, म्हणजेच कस संपला. तुम्ही आता स्वॅप करायला जाते, बाग धरायला जाते, बाग जाती काडीवर, बाग जाती फुटतच नाही. तुमच्या बागेवर रोग येते, कोळशी पडती, साईज होत नाही, फळ गळत. ही सगळी कशाची कारण आहे? तुमचं कार्ड स्वॅप करायला गेले का झिरो बॅलन्स येतं. काय होतो? झिरो बॅलन्स. म्हणजे बँकेतील पैसे संपल्यावर तुम्ही जर एटीएम मधून पैसे काढायला गेले तर वरून तुम्हाला 100-200 रुपये काय होतो? दंड होतो दरवर्षी. मग दंड होतो, मग खर्च करतो लाख रुपये आणि उत्पन्न येतं 17,000 रुपये, 30,000 रुपये काय झाला? दंड जा. बँकेत पैसे नाही, स्वॅप नाही करायचे. जमीन कस नसेल तर तुम्ही रासायनिक खत घालून किंवा निकष शेणखत घालून त्याची भरपाई करू शकत नाही. हे सर्वात महत्त्वाचं आहे, राईट. म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं तर 20-30 वर्षापूर्वी आपल्या वडिलांनी बागा वाढवल्या, लावल्या, त्याच्यामध्ये भरपूर त्यावेळेस जंगलात चरणाऱ्या जनावरांचं शेण टाकायचे. त्या जंगलात चरणाऱ्या जनावरांचं शेण जे होतं ते कसदार होतं. आज जंगल नाही राहिले, आज पुढे गवत नाही राहिलं, आम्ही जनावरांना सुद्धा नाही राहिले आमच्याकडे. म्हणजे काही जनावरांचं खत आहे ते बी आमच्याकडे काय निकस आहे, विषारी आहे. आणि म्हणून आज आमच्या बागांना नैसर्गिक जे पोषण मिळत होतं, ह्युमस मिळत होता, तो काय झाला? बंद. बरोबर आहे. आणि तो कसा का संपत चालला आणि संपून गेला. आता आपण चमत्कार होण्याची काय पाहतोय? वाट पाहतोय. हा शुद्ध मूर्खपणा आहे, बरोबर आहे. हा कुठले देवाचा कोप नाहीये, हे काय आहे? आपल्या अज्ञानपणाचा कोप आहे. कशाचा? अज्ञानपणाचा कोप झालेला आहे. आणि आम्ही सगळ्या भागामध्ये आम्हाला मोबाईल मात्र काय पाहिजे? 3G नाही चालत, आता 4G पाहिजे, 5G पाहिजे ना. आमच्या बागा मात्र अजूनही 2G. बँकेमध्ये जर पैसे नाहीये तर तुम्ही जर चेक भरायला गेले तर 100% काय होणार तुम्हाला?
हातामध्ये दंड पडणार आहे, बरोबर आहे. 100-200 रुपये 300 रुपये दंड होणार आहे. तसं आहे, तुम्ही जर निकष झालेल्या बागांचा भार धरला तर तुमचा खर्च निघू शकत नाहीये. तुम्हाला खर्च सुद्धा तुटवडा येणार आहे, घाटा येणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे निकष झालेल्या बागेमध्ये तुम्ही जर भार धरला तर तुम्ही केलेला खर्च सुद्धा वसूल होत नाही, कारण मातीच्या व झाडाचे शोषण झालेली आहे. त्याची भरपाई करणं पहिलं गरजेचं आहे. अशा वेळेस बागा स्ट्रेसमध्ये जातात आणि म्हणून त्या स्ट्रेसमध्ये जाऊन मग इतर सगळ्या समस्या निर्माण होतात. ज्या 5 समस्या आम्ही पाहिल्या. मग आम्ही जर पाहिलं तर ऊन, पाऊस, थंडी, दुष्काळ यामुळे जास्त स्ट्रेस काय होतो, वाढतो. तुमची बाग जर ताकदवान असेल आणि जमीन जर मजबूत असेल तर ऊन, वारा, पाऊस, थंडी, दुष्काळ त्याला आणखी काय करतात, स्ट्रॉंग करतात. काय करतात, स्ट्रॉंग करतात. समजा एखादा माणूस आहे पैलवान आहे आणि पैलवान माणसाला तुम्ही 50 किलोची गुणी दिली आणि 2 किलोमीटर न्यायला सांगितलं, त्याच्या बॉडीमध्ये आणखी काय वाढती, क्षमता वाढते. काय वाढती, ती जर काटकोळ्या माणसाला दिली तो गुडघा बिडगा एखादा मोडून हाड तोडून बसतो खाली. कळते का तुम्हाला, चुकीचं बोललो बरोबर. म्हणजे कमजोर बागांना ऊन, वारा, पाऊस, थंडी, दुष्काळ काय करतात, नष्ट म्हणजे त्यांना आणखी स्ट्रेस वाढून त्यांना लई कोमात नेऊन घालतात. आणि त्याच ठिकाणी जर मजबूत बाग असेल तर मजबूत बाग ह्या सगळ्या वातावरणातील बदलांनी आणखीन काय होती, स्ट्रॉंग. आणखीन काय होती, स्ट्रॉंग होती. म्हणजे या ठिकाणी आपण जो शेतकऱ्यांनी गैरसमज केला की आमच्या बागा निसर्गातील वातावरणातील बदलांमुळे फेल होतात, तो संपूर्णपणे चुकीचा समज आहे. तुमच्या बागा ह्या जमिनीमध्ये आणि झाडामध्ये कस न राहिल्यामुळे फेल होतात, बरोबर आहे. वास्तविक सत्य काय आहे, सेंद्रिय कर्ब जर भरपूर असेल तर वातावरणातील बदलांमुळे झाडाची काय होतं, उत्पादन क्षम बनतं. पातेल्यामध्ये जर भात असेल तर पातेला तो भात काय होतो, खालून जाळ गेल्यावर शिजून निघतो. त्याचं रिकामा असं होतं, ते पातेलं जळून जातं. पातेलं काय होतं, जळून जातं, खालून ते पात्र होतं, जळून जातं. तसं ते बागेमध्ये ताकद असेल आणि जर वातावरणात बदल झाले त्या बागेचं फळधारणा जास्त होते आणि स्ट्रॉंग होते. आणि तुमच्या बागेत जर कस नसेल आणि वातावरण जर काय झालं, बदललं तर त्याच बागेला कोमात नेऊन जाते. म्हणजे वातावरणातील बदल आमचे दुश्मन आहे का आम्ही जमिनी आणि पिकं कमकुवत ठेवले हे आमचं दुश्मन आहे. कमकुवत ठेवले त्याच्याकडे काय करतोय आम्ही आजही दुर्लक्ष करतो आणि अपेक्षा करतोय की पीजीआर मारून, रासायनिक खतं देऊन, कीटकनाशक बुरशीनाशक देऊन आम्ही त्यांना काय करू, वाचू. हे आमचं भोळी अपेक्षा आहे, बरोबर आहे. आताची जमीन पाणी धरून ठेवण्यामध्ये काय नाही मित्रांनो. पूर्वीच्या काळी तुमची जमीन होती, आज रासायनिक खतांच्या वापराने ती जमीन काय झाली, पूर्ण निकस झाली. तिच्यामध्ये पाणी धरून ठेवायची क्षमता राहिली नाही, कारण ह्युमसच नाहीये. पाणी धरून हा ह्युमस ठेवतो, माती नाही ठेवत, तो ह्युमसच नाही राहिला. धरून कोण ठेवेल, कोणीच नाही, बरोबर आहे ना. म्हणजे आज तुम्हाला याचं उदाहरण सांगायला गेलो तर फळामध्ये शुगर जेवढी जास्त राहील तेवढी त्याची किपिंग क्वालिटी काय होती, आणि शुगरच नाही राहिली तर किपिंग क्वालिटी काय होती, 0. जो त्या व्यापाऱ्याने अनुभव सांगितला की परतवाड्याच्या भागामध्ये त्यांनी जेवढ्या गाड्या भरल्या त्या सगळ्या गाड्या मार्केटला जाईपर्यंत काय झाल्या, खराब झाल्या, सडल्या. त्यांनी माल खरेदी करणं काय केलं, थांबवलं. आणि तोच यांचा माल तो मार्केटमध्ये गेलाय नाही, जागेवरच आहे. काय म्हणतो, हा माल मार्केटमध्ये गेल्यावर सुद्धा 15 दिवस थांबतो. मला घरी त्यांनी जे संत्री दिली ते संत्री मी 15 दिवस ज्यूस करून पितोय. शेतकरी मित्र, आज 15 तारीख आहे, 15 सप्टेंबर 2022. 4 सप्टेंबर 2022ला मुकेश भाई यांनी आपल्याला हे अमरावतीवरून संत्री पाठवले होते. ते संपूर्ण कच्चे होते, हिरवे होते. आज जवळजवळ 11 दिवस झालेले आहे आणि त्यासोबत जे मोसंबी आहे ती पण आपण बघू शकता, पूर्णपणे एकदम लिंबू कलर आलेला आहे. म्हणजे पूर्ण कलर त्याचा पूर्ण तयार झालेला आहे. पूर्ण कच्चे असलेले जे काही संत्री आहे ते आज आपल्याला एवढे सुंदर दिसत आहे. 15 दिवस ज्यूस करून पितोय तरी ते आहे तसेच आणि अजून गोड लागत आहे. शुगर टाकायची गरज नाही. म्हणजे ही त्याच्यामध्ये असलेला शुगर मेंटेन झाल्याचा जो पॉझिटिव्ह इफेक्ट आहे तो तसा आहे. तसं या ठिकाणी जमिनीमध्ये कस नसेल तर रासायनिक खतांचा अतिवापर होतो, जमिनीचे कॉन्क्रीटीकरण होतं, जमीन कडक बनते, पाणी वरच्यावर पाऊस झाला की पाणी जिरण्याच्या ऐवजी वाहून जाते आणि वरील 1 फुटातील साठा शिल्लक राहत नाही आणि अशी जमिनीमध्ये हवा खेळती राहत नाही, सफोकेशन होतं. म्हणजे जमीन कॉन्टॅक्ट होते.
त्याला ऑक्सिजन मिळत नाही आणि मग अशा वेळेस बागा पिवळ्या पडण्यासाठी त्याला मुळी आणखी मदत करते, मुळी काळी पडून जाते. म्हणजे बघ, वरून अत्याचार, जमिनीतून अत्याचार. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या अपेक्षा काय, बागा जगल्या पाहिजे. बरोबर आहे ना मित्रांनो? हे ना निसर्गाला धरून ना सायन्सला धरून, राईट? या ठिकाणी आपण जर अभ्यास केला तर असं सांगितलं जातं, आम्ही आता जे जग्गी वासुदेव सतपुरे यांचं जे सेव्ह सॉइल अभियान पूर्ण जगभर त्यांनी राबवलं, त्याच्यामध्ये त्यांनी एक ब्रोशर त्यांनी त्याच्यामध्ये प्रेझेंट केलं होतं, बरोबर? फ्लेक्स. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की 1 फूट जमिनीमध्ये 1 लाख लिटर पाणी धरून ठेवायची काय असते जमिनीचा सेंद्रिय कर्ब 3 ते 4% पाहिजे. किती? 3 ते 4. आणि आमच्या जमिनी ज्या होत्या विदर्भातल्या पहिल्या, त्याच्यामध्ये ऑलरेडी 5 ते 6% काय होता, सेंद्रिय कर्ब होता. संत्रा पीक हे कुठेही येत नाही, कसदार जमिनीमध्ये येत, निकस जमिनीमध्ये येत नाही. तुम्ही एरंड कुठे लावा, कुठे येत, संत्रा नाही येणार. कळ? म्हणजे या ठिकाणी आम्ही जर पाहिलं तर 1 फूट जमिनीमध्ये 1 लाख लिटर पाणी साठवून ठेवायची क्षमता असते आणि तेवढं पाणी त्या बागेला पुरेसं असतं. पूर्वीच्या काळामध्ये त्याच्यामुळे पाणी कमी जरी असलं तरी शेती यायची, पिकायची. जमिनीमध्ये जर सेंद्रिय कर्ब वाढला तर झाड स्वतःचं पाणी स्वतः धरून आणि वरून त्याला ज्यावेळेस कॅनॉपी असते त्यावेळेस मध्ये ऊन पडून देत नाही. ऊन जर नाही पडलं तर पाण्याचं बाष्पीभवन. आज तुम्ही कुठल्याही बागेचा, बाग काढीवर असल्यावर शेतकरी माडीवर का जायचा, ना तो गाडीवर राहायचाय ना तो माडीवर जायचा आहे की नाही? तो रोडवर येईल, रोडवर येईल का नाही? आज त्याची परिस्थिती. म्हणजे या ठिकाणी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, सेंद्रिय कर्ब कमीत कमी 3 ते 4% असला पाहिजे. त्यावेळेस त्या झाडाच्या अन्नाची गरज पण पूर्ण होते आणि पाण्याची गरज पण पूर्ण होते. म्हणजे मेन की पॉइंट काय, जमिनीचा सेंद्रिय. झाडाला आपण जे पाणी देतो त्यात क्षार सुद्धा असतात. आता बघा, आज शेतकऱ्यांनी काय केलंय, गेली 10-20 वर्ष त्यांनी वॉटर सोल्युबल कापसाला, याला त्याला सगळ्या पिकांना, संत्र्याला यांनी वॉटर सोल्युबल देऊन देऊन, दाणेदार खतं देऊन देऊन जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण काय केले, केमिकलची फवारणी मारून, रासायनिक फवारणी मारून ते फवारे कुठे पडतात सगळे, ते सगळं पाण्यात विरघळतं, मातीत विरघळतं. त्यांनी जमिनी काय झाल्या, पूर्ण क्षार तयार झाले. ते सगळे केमिकल एकमेकांमध्ये मिक्स झाले, कॉम्पॅक्ट झाले आणि 1000 लिटर पाण्यामध्ये 1 किलो क्षार असतात. आज एक साधारण परिस्थिती मी सांगतो, गंभीर परिस्थिती नाही, गंभीर परिस्थितीमध्ये याचं प्रमाण आणखी 1 लाख लिटर पाण्यामध्ये 100 किलो क्षार ऑलरेडी असतात. तुम्ही जर त्या बागेला वर्षभरात जर 1 लाख लिटर पाणी जर दिलं, माझ्या मते 1 लाख लिटर पाणी काहीच नाही. माझ्या माहितीनुसार जर तुम्ही जर रात्रभर लोक पाणी देतात बागाला, रात्रभर जर 5 HP चे मोटरने जर पाणी दिलं तर मला तर 1 लाख लिटर होतही असं 70-80 50-60 हजार लिटर तर आरामशीर होत. म्हणजे 2 पाण्यामध्ये तुम्ही 100 किलो क्षार जमिनीमध्ये भरेल तुमची. मग त्याच्यामुळे काय झालं, आज अमरावतीचे शेतकरी काय सांगता, साहेब हरभराला पाणी भरलं का हरभरा जळून जातो, त्यापेक्षा आम्ही भरतच नाही. मग तुमच्या जमिनीमध्ये म्हणजे पाणी जर दिलं तर मग नुकसान होतं असं मग? नुकसान मी सांगतो, मी वाळतं डायरेक्ट पीक. म्हणजे आता हरभऱ्यावर बघितलं, याच्या पुढची पीक तर कशी वाळलं काही माहीतच नाही. बरं. आणि हरभऱ्यावर मी बघितलंय, मी सांगतो अरे वाळा लागली यांना पाणी द्या. हा, तर बोलतं पाणी दिलं तर जे आहे तेही सगळं चाललं जायचं. म्हणजे पाणी दिलं की डायरेक्ट झाड सुकूनच जातं, 2 दिवसात फिनिश. किती मोठा झाड असो. का बरं? कारण त्या पाण्यामध्ये काय क्षाराने हरभरा हा एक काय लिग्युम मधलं पीक आहे, म्हणजे डाळ वर्गीय पीक, द्विदल धान्य ते. त्याच्यामध्ये रायझोबियमचे काय असतात, गाठी असतात, जे बॅक्टेरिया असतात, ज्या त्या झाडाला नायट्रोजन उपलब्ध करून देतात. त्या गाठी जर जळून गेल्या तुमच्या, तुमचं झाड कसं जगल? नारे गाबास मग तूच पी करत बसतो. मित्रांनो, गंमत हीच आहे. आज आमच्या जमिनीमध्ये क्षार एवढे वाढले, लोक म्हणतात सर आम्ही पाणी भरतो नसतो, आम्ही खते टाकत नाही, मग क्षार येता करून तुमच्या पाण्यात ऑलरेडी विरघळलेले TDS तुमचा भयंकर काय झालाय, वाढलेला आहे. हा TDS म्हणजे जे क्षार आहे. आणि म्हणून याचा अभ्यास आम्ही शेतकऱ्यांनी केला पाहिजे. आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये पाणी हे जीवन नसून पाणी हे पिकांसाठी विष, काय आहे, विष आहे. त्याचा व्यवस्थित वापर केला गेला पाहिजे. मग ह्याच्यामध्ये काही भागामध्ये खारपट्टा तयार झाला. समजा काही जिल्ह्यांचा जो भाग आहे त्या भागामध्ये एक असा पट्टा तयार झाला ज्यामध्ये त्याला खारपण पट्टा म्हणतात. म्हणजे क्षारांचं प्रमाण अतिशय
सखल जो भाग आहे त्या भागामध्ये पूर्ण क्षार जमा झाले आणि तो भाग पूर्ण नापीक झाला. तुम्हाला त्याला मी पर्याय सांगतो. हा जो खारपून पट्टा तयार झाला याच्या बाबतीमध्ये तुम्हाला त्याचे जे दुष्परिणाम आहे त्यांनी काय झालं, जमिनीच्या वरचा थर जो आहे तो काय झाला, निर्जीव झाला. कारण जमिनीतील मित्रजीव काय झाले, तणनाशकाचा काय सुरू झाला. हे एक भयानक गोष्ट आहे. नायट्रोजन वाढला का गवत वाढणार, गवत वाढलं की लोक तणनाशक मारणार. हे दुष्टचक्र आहे, बरोबर आहे. आणि बागांमधील शेतकऱ्यांना अजून हेही कळलेलं नाहीये त्यांच्या बागातील तण हे त्यांचं मित्र आहे. त्यांचं काय आहे, मित्र आहे. जमीन लक्षात ठेवा, सूर्यप्रकाशामध्ये उघडी जर राहिली त्यासारखं दुसरा दुश्मन नाही. सूर्याच्या उन्हाचं जे ऊन पडतं कडक त्याच्यासारखं दुसरा मातीचा दुश्मन. त्याच्यामुळे बघा कुठे जा तुम्ही, ज्या ठिकाणी तुम्ही जसं कॅलिफोर्निया म्हणता त्याच्यामध्ये एवढी सुद्धा माती उघडी म्हणून कॅलिफोर्निया आहे. अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया का म्हटला जातो, तुम्हाला एवढी सुद्धा माती उघडी पाहायला भेटणार, जमीन पूर्ण झाकली. ते गवत असेल, जंगल असतील, तुमचे फळबागा असतील, सगळ्यात जास्त फळबागा कॅलिफोर्नियामध्ये. म्हणजे जमीन कुठे उघडी ठेवलेली नाही त्यांनी, आणि म्हणून कॅलिफोर्निया. तुम्ही तुमची जमीन उघडी ठेवू नका, जसं पोपटराव पवारांनी केलं किंवा राळेगणसिद्धीला अण्णा हजारेंनी केलं. त्यांनी काय केलं, जमीन पूर्ण काय करून टाकली, झाकून टाकली. गवत जंगल यांनी झाकून टाकली. कारण सूर्यप्रकाशामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वेगाने काय होतो, कमी होतो. म्हणून नॅचरली बागांमध्ये काय येतं, गवत येतं. हे तुमच्या मदतीला येतं. हेच शेतकऱ्यांना कोणी शिकवलं नाही असतं. मग ते गवत तुमचं मित्र आहे. त्या गवतावर तुम्ही काय केलं पाहिजे, जपलं पाहिजे. ठीक आहे, वाढू देऊ नका, कट करा, कट करा. तुम्हाला सापांची वगैरे भीती वाटते ना, तुम्हाला सोपं सांगतो, डिसीज फायटर आहे आपलं, ते स्प्रे करा वावरामध्ये, येणार नाही सापांच्या वावरात. थोडंसं केमिकल वापरायचं बंद करा, साप आपोआप कमी होईल. लक्षामध्ये. म्हणजे रासायनिक खतांचा अतिवापर, अनावश्यक असलेली जी काही रासायनिक खते त्यांचा वापर होतो, पाण्याचा अतिवापर होतो, पीजीआर व ग्रोथ हार्मोनचा वापर होतो. या सगळ्या गोष्टींमुळे आज आमची जमीन काय झाली, नापीक झाली आणि आमची पिकं संपली. इव्हन प्रश्न संत्र्याचा पुरता, मोसंबीचा पुरता नाहीये, हा कपाससाठी सुद्धा सेम लागू होतो. उदाहरण जरी मी संत्र्याचं घेतलं असलं तरी हा मुद्दा सर्व पिकांसाठी, सर्व फळझाडांसाठी लागू सेम पद्धतीने, फक्त थोडीशी लक्षणं वेगळी असतात. बरोबर आहे. जेवण बदलतं माणसाचं, भाग बदलला की जेवण बदलतं. म्हणून तिचं रक्त बदलतं का असं आहे, विदर्भातल्या माणसाचं रक्त पश्चिम महाराष्ट्रात चालत नाही, कोकणातल्या माणसाला ते विदर्भातलं रक्त चालत नाही, असं आहे कुठं नाही का. रक्त सेम बनतं. मी आतमध्ये जाऊन ते जरी मच्छी खातात, भात खातात, तुमच्याकडचे लोक समजा पोळी भाकरी खातात, तर त्याचा काही संबंध नाही. कळतं तुम्हाला. म्हणजे शेवटी निसर्ग तुम्हाला एकाच ठिकाणी घेऊन येतो, सेंट्रलायझेशन होतं त्याचं. या सगळ्यांची जी परिणाम आहे, एकत्र परिणाम काय झाला, सगळी पिकं तुमची काय झाली, संपली. कारण मेन तुमचा बेस संपला, माती संपली. सगळ्या पिकांचा बेस काय आहे, बरोबर आहे. मग यावर आपण काय करायला पाहिजे. आता प्रश्न असा पडला का, सांग ठीक आहे सर, आता मला कळलं, आमच्या डोक्यात प्रकाश पडला. काय प्रकाश पडला की माती नासली आमची, जमीन नासली. जमीन नासल्यामुळे जमिनीतला कस संपला. जमिनीतला कस संपल्यामुळे जीवाणू, बॅक्टेरिया, मित्र, कंपनी सगळी संपली आणि आज आमच्या जमिनीमध्ये जीवन नाही राहिलं. माती मृत झाली, डेड सॉइल. सॉइल काय झाली, डेड झाली. आणि डेड सॉइल मध्ये आम्ही काय करतो, बागा फुलवायला पाहतो. ऍक्च्युली तुमची बाग काडीवर गेलेली नाही, तुमची माती काडीवर गेलेली. तुमची बाग जी आहे ती फुटत नाहीये, तुमची मातीच फुटत नाहीये, हे लक्षात ठेवा. मेन सॉइल म्हणजे समस्या कसली आहे, माती. तर ती आम्ही सोडली पाहिजे. याच्यावर उपाय म्हणजे सेंद्रिय कर्ब व नैसर्गिक स्वरूपातील मूलद्रव्यांचं आम्ही काय केलं पाहिजे, संतुलन. राईट. आणि त्यासाठीच झाडाला प्राकृतिक पोषण दिलं पाहिजे. आणि यासाठीच आपण कशाची स्थापना केली, एससीजी वैदिकच्या माध्यमातून आपण काय करतो, सर्वात प्रथमतः मातीमध्ये तिचं पुनरुज्जीवन करतो. तिच्यामध्ये रासायनिक खत काय करतो, पूर्णपणे बंद, गरजच नाही तिची काय. 2 नंबरला आपण तणनाशकांचा वापर 100% काय करतो, बंद करतो. 3 नंबरला आपण मशागत पूर्णपणे काय करतो, बंद. काही लोकांना सांगतो मशागत जर नाही केली तर कसं व्हायचं, बरोबर आहे ना. हे मलाही सांगा, जंगलामध्ये कोण मशागत करतो, तिथे चिंच येते, आंबा येतो, जांभळ येतो ना, त्याला काहीच समस्या नाही. समस्या सगळी आमच्या वावरात का बरे, कारण वावरात आम्ही ना,
त्याच्यामध्ये तुम्हाला मी ज्यावेळेस वरुडून ज्यावेळेस ती गावला जात होतो तर रस्त्याने आम्ही ठिकाणी एक हे बघितलं, बाग बघितली. त्या बागेमध्ये एक मोठं झाड होतं, प्रचंड मोठं. बरोबर आहे, ते काही सागाचं असेल किंवा कसं तरी असेल. त्या बागेच्या बॅकग्राऊंड मध्ये पूर्ण जंगल आणि त्या जंगलामध्येच त्यांनी ती वावर तयार केले शेतकऱ्याने. त्या वावरामध्ये त्यांनी संत्र्याची बाग लावलेली जी पूर्णपणे पिवळी. आणि त्या पिवळ्या बागेमध्ये एक झाड उभे ते मरून गेले, पूर्ण त्याचं लाकूड झालेले. एवढं मोठं, माझ्या कवळीत बसणार नाही एवढं मोठं झाड आहे. त्याचं त्यांनी लाकूड करून टाकलं, बाग पिवळी करून टाकली आणि शेजारी जंगल मात्र एकदम सुंदर आहे. सगळी सुरक्षित आहे. या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जे मोठं झाड आहे बघा, ते वाळून गेलेलं दिसतंय तुम्हाला, वाळून गेलेलं म्हणजे ते झाड मरून गेलंय. का बरं? कारण ते शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्याने असे काही तणनाशक मारले, असे काही कीटकनाशक बुरशीनाशक मारले आणि ते टाकून रसायनं टाकून त्यांनी ते झाड काय करून टाकलं, रासायनिक खते जे शेतकऱ्यांनी समजा संत्र्याच्या झाडांना टाकले, तणनाशक मारले सगळी कोणाला लागू पडली, ते त्या झाडाला लागू पडले, मरून गेलं ते. बरोबर आहे ना? बरोबर. म्हणजे जर हा निसर्ग जर शासनाच्या ताब्यातून जर माणसाच्या ताब्यात दिला तर तिथे पण अशाच प्रकारे वाळवंट झाल्याशिवाय पण वाळवंटच करणार. म्हणजे आज शेतकऱ्याची जी पद्धती आहे शेती करण्याची, जी काय मानवाची जी पद्धती आहे ती त्यांनी बदलली नाही तर तो सगळीकडे वाळवंट करून स्वतः पण मरून जाईल, स्वतःही मरण आणि सगळ्यांना जीवसृष्टीला संपून टाकेल. काय सांगू राहिला आपण? चुकीच्या प्रकारे शेती चालली. मानव निसर्गामध्ये एवढा भयानक हस्तक्षेप करतोय का तो निसर्गाबरोबर स्वतःला सुद्धा संपवायला निघालेला आहे. मग यातून त्यांनी जर बाहेर पडायचं असेल तर 100% त्यांनी सावध व्हायला पाहिजे. आणि विदर्भातल्या बागा 100% वाचू शकतात. त्यांनी आजच रासायनिक खतं बंद केली पाहिजे, त्यांनी आज मशागत बंद केली पाहिजे, त्यांनी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तणनाशक बंद केली पाहिजे, कीटकनाशक बुरशीनाशक बंद केली पाहिजे आणि झाडाचे हाल करण्यापेक्षा त्यांनी मातीवर लक्ष दिलं पाहिजे. बरोबर आहे? तुम्ही पाहिलं आम्ही जास्त प्रयोग केला होता, तुम्ही सॉइल चार्जर तुमच्या मातीवर, कडक मातीवर ओतून पहा, अर्ध्या तासामध्ये ती माती काय होते, भुसभुशीत आणि नरम होते. आता हे दोन्ही पण सेम आहे, बरोबर आहे ना? एकाच याच्यावर आपण काय करू, प्रयोग करू. एकाच याचे दोन वापरू आपण. एक याच्यावर पाणी घेऊ आपण, डायरेक्ट होतो ना. थोडं पाणी पाहिजे होतं पण जाऊ दे. ओके, ठीक आहे. पाणी आणा, हे पाणी. हा ते टाकेल नाही ना? नाही, नक्की विश्वास ठेवू. मी पण सर तुम्ही चेक करा, दाबा सर, बोट दाबू दाबू. तुम्ही कडकच आहे. आता हे जे आहे तुमची माती, ही माती बस पाणी घ्या. याला एक आपण 5-1 मिनिटं काय होऊन देऊ, भिजू देऊ. हे लाईव्ह कार्यक्रम आहे. म्हणजे तुम्ही आता लाईव्ह घेतलं ना रे, लाईव्ह घेतलं ना सगळं. म्हणजे हे खाली बघा, आपण एका याच्यामध्ये काय टाकलेलं आहे आणि एकात काय टाकले पाणी. ह्या दोघांच्या टेक्चर मध्ये काय फरक दिसतो की सर? ही जशीच तशी वाटते, ही फुल्ली आहे, हे आहे तसंच आहे, बरोबर आहे. आता हे तुम्ही दोन्ही पण हातामध्ये दोन्ही दाबा, हळू हळू. हा ते दाबा हळू हळू. सर हे नरम आहे, लगेच याला बोटाला माकली, माकत पण नाही एवढं कडक. तुम्ही हातामध्ये घ्या, हे दाबा. पूर्ण नरम झालेलं. अरे पूर्ण नरम झालं. लोण्याचा गोळा झाला सर, लोण्याचा काय झाला गोळा. पण तुम्ही प्युअर टाकलं होतं, विसरू नका. तरी याला आतमध्ये घुसलं नाही सर, ते मुरलेलं नाही तरी. चमत्कार नाही हा, चमत्कारच. हा कडक जसाच तसा कडक आहे ना. एक चेहरा लावायचे, चेहरा इकडे खाली काय करू. काय चाललंय अजिंक्य सर? हो सर, पूर्ण चिलेट करून टाकलं त्यांनी मातीला.
इथं ढेकूळ तसाचे पार असं वाटतं दाबले माती जात दुसऱ्या काही लोक काय म्हणते हा आणि हिचा कलर काय झाला चेंज झालं काळसर झालं कलर हिचा सॉफ्ट झाला म्हणजे ही माती सुपीक झाली तुम्ही विचार करा जर ह्या याच्यामध्ये प्लॉटमध्ये तुम्ही जर एक खट्टी जर 10 लिटर सोडायचं सोडलं 10 लिटर 20 लिटर एकदम 2 वेळेस तुमची माती इथपर्यंत चिरट होईल पूर्ण. तुम्ही जर मोठ्या प्रमाणामध्ये सॉइल चार्जरचा वापर जर केला वैदिकचा वापर जर केला तर तुमच्या समस्या ह्या सुटतील. आणि मला वाटतंय सर तुमच्या अनुभवावरून हे काय झालं ऑलरेडी सिद्ध झालं. आज तुमच्या बागेची काय एक्सपिरियन्स आहे? तुमच्या बागेमध्ये या सगळ्या समस्या नव्हत्या का? फूट नाही पहिले खूप समस्या होत्या सर. याच्या पहिले जेव्हा आपण वैदिक वापरून सुरू करायचं नव्हतं केलं तेव्हा केमिकलवर बाग होती. तेव्हा आपलं एका वर्षामध्ये कमीत कमी 95% नुकसान झालेलं होतं. जे म्हणजे आपली ठरलेली रक्कम होती त्याच्यात 95% म्हणजे व्यापाऱ्यावर ठरलेली रक्कम होती त्याच्यामध्ये आपल्याला 95% नुकसान झालं होतं. कशामुळे? गड म्हणजे पूर्ण आपले संत्र जे आहे पूर्ण गळून गेले होते, पूर्ण बॉईल झाले होते. आपल्या आपण स्वतः संत्र नाही खाऊ शकत होतो. एवढी कंडिशन बेकार होती. आणि जे संत्र खायला जाणार होतं पण ते संत्र दूध दारू कंपनीत गेलं सडल्यामुळं. दारू पिणार मी सावधा अड्या पडल्या होत्या सर त्याच्यात. यंदा आपल्या बागेमध्ये आपण एक कॅरेटी संत्र फेकलं नाही. तुमच्या संत्र्याचं सगळीकडे कौतुक होत आहे. काय वाटतं तुम्हाला? सर हे SCP वैदिक शक्य झालेलं आहे फक्त. म्हणजे आपण काय केलं मातीचं व्यवस्थापन केलं. तुमचे बंधू सांगत होते की तुम्हाला पण माहितीच आहे की तुम्ही वरच्या प्लॉटला 3 बेसल डोस त्याला तुम्ही एकच स्प्रे मारला तो बी आपलाच मारला. बाकी काही स्प्रे सुद्धा दिलेला तुमच्या बरोबर शेतकऱ्याचे स्प्रे किती खूप सारे आहे सर. त्याची कमीत कमी 8-10 म्हणजे हप्त्याला 2 तरी स्प्रे चालतो होतो. त्याचे 10,000 स्प्रे झाले समजा तर 10 गुणिले 1 स्प्रे तेवढाच होतो. एक स्प्रे कमी 15,000 रुपयापर्यंत जातोच एक स्प्रे. गुणिले 1.5 लाख रुपये. तुमचा 1.5 लाखाचा बेसल डोस तरी झाला नाही सर. आपला बेसल जो झाला तो पहिला 70,000 रुपयात झाला. बरोबर. म्हणजे 2 बेसल डोस होतात. 2 बेसल. तुमच्या केमिकलच्या स्प्रे मध्ये किती बेसल डोस होतात? 2. म्हणजे खर्च वाढतो का? हे गणित आपण समजून घेतलं पाहिजे. हे तंत्रज्ञान कसं वापरायचं काय वापरायचं तर या ठिकाणी आपण सर्वात महत्वाचे म्हणजे पोषण वाढवलं पाहिजे. जेवढे जास्त पोषण द्याल तेवढं त्याचा काय होईल तुम्हाला फायदा होईल. आता ते कसं द्यायचं आहे तुम्हाला एक जनरल माहिती सांगतो. तुम्हाला सविस्तर माहिती आमचे जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडून मिळेल. त्यांचे नंबर तुम्हाला मी शेवटी देतोय. जमिनीतून पोषण देताना कृषी अमृत 3 किलो, न्यूट्री चार्जर 4.8 किलो, त्याच्यानंतर प्रति एकर रूट चार्जर 4.8 किलो, बेस्ट क्लीनर 1200 ग्रॅम, मायक्रो चार्जर 250 ग्रॅम प्रति एकर आपल्याला हा बेसल डोस मध्ये द्यायचा. आणि बेसल डोस हा जो आहे हा एक जनरली आपण जे समजलं की बेसल डोस 5 वर्ष झाडासाठी हा सजेस्ट केलेला आहे. मग तोच त्याच्यामध्ये ही सगळं जे वैदिकची प्रोडक्ट्स आहेत आणि SCPचं आहे याच्यासोबत तुम्हाला रेग्युलर मध्ये सॉइल चार्जर त्याला द्यायचं आहे. ठीक आहे. मग हेच 5 वर्षाच्या झाडासाठी आहे. तर दुसरं जे आहे समजा तुमचं झाड जे आहे ते जर 5 वर्षाच्या पुढे असेल त्याच्या दुप्पट करायचंय. प्रमाण काय करायचंय? बेसल डोस जर समजा 3 टप्प्यामध्ये तुम्हाला भरायचा आहे तर पहिला बेसल डोस 5 किलो गेला पाहिजे, दुसरा बेसल डोस 4 किलो आणि तिसरा बेसल डोस 3 किलो. अशा प्रकारे एक साधारणतः 5 आणि 4 9 3 12 म्हणजे 12 वर्ष झाडाला 12 किलो गेला पाहिजे. 5 वर्ष झाडाला 5 किलो, 6 वर्ष झाडाला 6 किलो, 7 वर्ष झाडाला 7 किलो, 8 वर्ष झाडाला 8 किलो टोटल. हा टोटल बेस तेवढी गेली पाहिजे. मग त्या डोसची तुम्हाला काय करायचं समजा त्याची विभागणी करायची. तुम्हाला साधारणतः 40% डोस पहिला द्यायचा आहे. नंतर परत तुम्हाला किती द्यायचं आहे 30% परत 30%. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही 50 जर अगोदर दिला तर नंतर 30 आणि नंतर 20%. शक्यतो तुम्ही कसं करायचंय पहिला 40%, 30%, 30% अशा प्रकारे तुम्हाला बेसल डोस करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला पेस्ट क्लिनर लिप चार्जर हे वापरायचंय आणि हेल्थ चार्जर पहिल्या बेसल डोस मध्ये पेस्ट क्लिनर लिप चार्जर वापरायचंय. म्हणजे कशामध्ये रूट चार्जर न्यूट्री चार्जर बरोबर. दुसऱ्या बेसल डोस मध्ये रूट चार्जर न्यूट्री चार्जर बरोबर हेल्थ चार्जर सेटिंग चार्जर वापरायचं. आणि तिसऱ्या बेसल डोस मध्ये तुम्हाला रूट चार्जर न्यूट्री चार्जर बरोबर इन्स्टंट चार्जर क्वालिटी चार्जर वापरायचं. अशा प्रकारे जर केलं तर तुम्हाला वरतून स्प्रे सुद्धा अपवाद डिसीज फायटर, पेस्ट फायटर असं काहीतरी एखादा स्प्रे मारावा लागेल. बाकी स्प्रे सुद्धा मारावे लागणार. एवढं सुंदर आणि सोपी शेती. कपास शेतकऱ्यांनी हे बेसल डोस एकदा जरी टाकला आणि जर हे 3 बेसल डोस जर थोडे टाकले एकरी त्याच्या खर्चामध्ये बसतील एवढे त्यांची पण कपास त्यांची डोक्याच्या वर जायला मागे राहणार. बरोबर आहे राईट.
अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. आणि हा जो बेसल डोस आहे हा 75 ते 90 दिवसांनी हा या दोन्ही मध्ये काय ठेवायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही जर 3 बेसल डोस दिले तर तुम्हाला झाडाला कुपोषण होण्याचं कुठलंही कारण नाही. ज्यांनी बेसल डोस दिलेला नाहीये त्यांनी तुरंत शेड्यूलनुसार व पिकावरील लोडनुसार बेसल डोस भरून घ्यायचा आहे. समजा आता ज्या शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की बाबा तुम्ही इथं काय पहिल्यापासून नाहीये तुमच्यामध्ये तर मला आताच सुरुवात करायची आहे, तर तुम्ही आहे त्या स्टेजमध्ये लगेच सुरुवात करू शकता. तुम्ही समजा तुमच्या बेसल डोस मध्ये जे भाग नाही आलेले ते भाग तुम्ही स्प्रे मधून द्या. कशातून द्या? स्प्रे मधून. आणि जे तुम्ही समजा तुम्ही दुसऱ्या बेसल स्टेजला आलेले तुम्ही हा जो वरचा भाग आहे हा स्प्रे मधून कव्हर करा. तुम्ही तिसऱ्या बेसल डोस आलेले तुम्ही हे दोन आहेत हे दोन स्प्रे मधून कव्हर करा आणि खालचा बेसल डोस देऊन चालू करा. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही कुठेही कोणत्याही स्टेजला सुरुवात करू शकता. कपास असो किंवा कुठलेही संत्री असो. झाड कमजोर वाटल्यास तात्काळ बेसल डोस रिपीट करावा. जर झाड बेसल डोस दिल्यानंतरही जर कमजोर वाटलं तुम्हाला तर लक्षात ठेवायचं झाडाची काडी अजून आतून भरून निघालेली. एक लक्षात ठेवा एससीटी वैदिक वापरल्यानंतर झाड आतून भरून निघतं. बाहेरून तुम्हाला तात्काळ बदल दिसतीलच असं नाही. जवळजवळ 70% तर दिसणारच आहे. पण जर तुम्हाला नाही दिसले तर तुम्ही अजिबातही विचलित न होता दुसरा बेसल डोस परत काय करायचा रिपीट करायचा हे लक्षात ठेवा. पण दुसरा बेसल डोस भरल्यानंतर तुम्हाला हे 99% काय मिळणार आहे रिझल्ट. ओके. फ्लावरिंग व सेटिंग साठी जर तुम्हाला जर समस्या आहे तर तुम्ही स्प्रे मधून फ्लावर चार्जर, सेटिंग चार्जर आणि फ्रूट चार्जर एनर्जी बूस्टर याचा स्प्रे घ्यायचा आहे. प्रमाण तुम्हाला इथे दिलेलं आहे त्याप्रमाणे घ्यायचं. आणि जमिनीतून तुम्हाला पोषण त्याच वेळेस सॉइल चार्जर 3 ते 5 लिटर, फ्लावर चार्जर 1 लिटर, सेटिंग चार्जर 600 ग्रॅम प्रति एकर तुम्हाला द्यायचे. जर तुमची बाग शूट वर जात असेल, फुलधारणा होत नसेल, हा नुसती शेंड्यावर जात असेल, फळधारणा होत नसेल अशा वेळेस इन्स्टंट चार्जरचा वापर मोठ्या प्रमाणात करायचा. ठीक आहे. उच्च गुणवत्ता व साईज पाहिजे तुम्हाला त्यासाठी तुम्हाला काय करायचंय साईज चार्जर 3 मिली, क्वालिटी चार्जर 3 ग्रॅम, फ्रूट चार्जर 10 मिली, एनर्जी बूस्टर 1 मिली प्रति लिटर याप्रमाणे तुम्हाला स्प्रे करायचा आहे. आणि जमिनीतून तुम्हाला त्याच वेळेस सॉइल चार्जर 3 ते 5 मिली, साईज चार्जर 1 लिटर, क्वालिटी चार्जर 600 ग्रॅम हे तुम्ही 1.2 ग्रॅम पण घेऊ शकता प्रति एकर. अशा प्रकारे तुम्हाला प्रति एकर जमिनीतून ड्रेंचिंग करायचं. शक्यतो हाताने ड्रेंचिंग करा, ड्रीप मधून देण्याचं टाळा. बरोबर. हाताने ड्रेंचिंगचे रिझल्ट खूप सुंदर मिळतात. मजुरी तुमचे पण फायदा होईल तुम्हाला. म्हणजे अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांना इमिजिएटली काही रिझल्ट पाहिजे त्यांनी ह्याचा वापर केला पाहिजे. पण शेवटी एक लक्षात ठेवलं बेसल डोसला पर्याय नाही. अचानक जर फळगळ थांबवायची असेल तर तुम्हाला अतिशय सुंदर असे रिझल्ट आहेत. इन्स्टंट चार्जर 600 ग्रॅम, दूध जे आहे मिल्क चार्जर जे गायींना चारतात त्या गायींना चारतात ते मिल्क चार्जर जे जडीबुटी आहे ती त्या गायीला चारायची तिच्यातून जे दूध निघतं तेच वापरायचं. ते तुम्हाला 2 लिटर वापरायचे. एनर्जी बूस्टर 1 लिटर, सॉइल चार्जर 3 ते 5 लिटर तुम्हाला जमिनीमधून सोडायचं आहे. आणि 4-5 दिवसांनी साईज चार्जर 1 लिटर, क्वालिटी चार्जर 600 ग्रॅम, एनर्जी बूस्टर 250 मिली, सॉइल चार्जर 3 ते 5 लिटर प्रति एकर जमिनीतून तुम्हाला ड्रेंचिंग करायचं आहे. आणि परत तुम्हाला स्प्रे करायचा आहे साधारणतः साईज चार्जर 3 मिली, फ्रूट चार्जर 10 मिली, एनर्जी बूस्टर 2 मिली प्रति लिटर. तुम्ही हाच स्प्रे रिपीट केला तरी आणखी रिझल्ट चांगले मिळू शकतात. जागेवर तुमची गळ काय होते थांबून जाते. ठीक आहे. आता संरक्षण रोगांसाठी तुम्हाला जर समस्या असेल सध्या समजा इमिजिएट तुम्हाला काही डिंक्याचा किंवा बाकी सगळ्या सकिंग पेस्ट त्रास असेल डिसीज फायटर 4 मिली, फंगी क्लिनर 3 ग्रॅम, फ्रूट चार्जर 10 मिली, वॉटर चार्जर 0.2 मिली हे कशासाठी द्यायचं डिंक्यासाठी रोगांसाठी. सॉइल चार्जर 3 ते 5 आणि डिसीज फायटर 1 लिटर जमिनीमधून तुम्हाला सोडायचंय. याच्यामध्ये हेल्थ चार्जर एक याच्यामध्ये ऍड करू शकता तुम्ही जमिनीतून सोडण्यासाठी. त्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट चांगले मिळतील. कसं आहे रोगांसाठी. किडींसाठी तुम्हाला काय करायचंय पेस्ट फायटर 4 मिली, पेस्ट क्लिनर 4 ग्रॅम, फ्रूट चार्जर 10 मिली, वॉटर चार्जर 0.2 मिली, सॉइल चार्जर 3 ते 5 मिली, पेस्ट क्लिनर 600 ग्रॅम जमिनीतून सोडायचंय. म्हणजे तुम्हाला हे याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी हे दोन्ही जे आहे रोग आणि किडी याच्यामध्ये इन्स्टंट चार्जरचा आठवण करून वापर करा. इन्स्टंट चार्जरमुळे झाडातील सॅप कमी होतो, रस कमी होतो आणि सॅप मध्ये जो आपण घट्टपणा सॉलिडपणा जो आहे तो वाढतो. सॅप मध्ये जो पातळपणा होतो तो घट्ट होतो. ऑटोमॅटिकली किडीला काय होतो कंट्रोल होतो. आणि कार्बोनेशन शुगर लेवल वाढल्यामुळे ऑटोमॅटिकली बुरशा सुद्धा काय होतात सफोकेट होतात, त्या बी गुदमरतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे धन्यवाद मित्रांनो. आतापर्यंत आपण जी काही चर्चा केली ह्या चर्चेमध्ये मी तुम्हाला एवढं खात्रीशीर सांगतो की एससीटी वैदिकच्या पद्धतीने तुम्ही जर संत्रा पिकवला किंवा तुम्ही कापूस पिकवला किंवा कुठलीही बाग जर पिकवली तर तुम्ही 100% विन अँड विन सिच्युएशन मध्ये राहता. प्रकृतीच्या आम्ही ज्यावेळेस सोबत शेती करतो त्यावेळेस आम्हाला प्रकृती काय करते आम्हाला सोबत घेते, मदत करते. आणि ज्यावेळेस आम्ही प्रकृतीच्या विरोधात शेती करतो मित्रांनो त्यावेळेस प्रचंड संघर्ष
आणि नुकसानींना आम्हाला काय द्यावं लागतं, तोंड द्यावं लागतं, जे आता गेले 20 वर्ष आम्ही करत आहोत. तर ज्या ज्यांना आता बघा ज्यांच्या नशिबी आहे ते सगळं समजून घेणं, त्याचा अभ्यास करणं, त्यांच्या बागा पुढच्या वर्षी सुजलाम सुफलाम दिसल्याशिवाय राहणार नाही. यावर्षी ज्यांनी सुरुवात केली आहे त्यांच्या बागांमध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचे रिझल्ट आहेत. बरोबर आहे. मला तुम्ही सर्वजण त्याच एक त्याची प्रतिनिधित्व म्हणूनच इथे आला. बरोबर आहे. सर शुभम सरांची बाग आम्ही पाहिली. तर काय चमत्कार तुमच्या बागेमध्ये? सर तुम्ही बाग आहे पहिले मी फोटो दाखवलाय तुम्हाला. हा ती बाग पहिले पूर्ण काडीवर गेली. बर. जसं आपला झाडू राहते घरचा. त्याच्यानंतर मी सगळ्यात पहिल्या दिवशी झाडांना ट्रायल केलं. बरोबर आहे. किती किलोने? त्याच्यावर केलं मी 3 ते 4 किलो. बरोबर. त्याच्यावर रिझल्ट खूप छान मिळाला. मग त्याच्यानंतर पुन्हा मी त्याला रिपीट केलं. जून महिन्यात सगळ्या झाडांना रिपीट केलं. त्यांना पण रिपीट केलं. त्यांना डबल डोस झाला समजा. ते झाड पुण्या झाडीतून अलग दिसते. 150 झाड. त्यात तुम्ही काही एक झाडाला तुम्ही 10 किलो टाकलं. 8 किलो टाकलं. 8 किलो टाकलं. ते झाड सगळ्या शेतातून अलगच दिसतं. बरोबर आहे. त्याच्या तुमच्या आता 2 प्लॉट आहेत. हो. एक किती वर्षाचा आहे? एक 4 वर्षाची झाड आणि एक 7 वर्षाची झाड. 7 वर्षामध्ये तुम्ही हा प्रयोग केला आणि 4 वर्षाची बाग तुमची आता पूर्णपणे मृगबार आणि पूर्ण बहरलेली आहे. एका झाडावर किती फळ आहे? एका झाडावर कमी 300 ते 400-500 अंतर आहे. आणि सेम सेटिंग, सेम साईज बी साईज आहे. आणि ग्रीनरी कशी आहे? छान आहे. म्हणजे तुमचा जे सगळा अनुभव आहे तिथला तो 4 वर्ष झाडाचा आणि 7 वर्ष झाडांचा तो आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्यांना काय म्हणजे उत्साहित करते, अचंबित करणार आहे. जे माझे समजा मोठे बाबा आहे त्यांनी जेव्हा पाहिलं आता ते पाहिलं तर म्हणत होते काही नाही रासायनिक जेव्हा पर्याय नाही. पण आता ते म्हणत आहे की आपल्याला पण करायचं आहे. माझं नाव निखिल प्रदीप सिंग सिराजने आहे. 70 786 940 माझा मोबाईल नंबर आहे. सर आपल्या शेतामध्ये जेव्हा कमीत कमी आता 500च्या वर व्हिजिट होऊन गेले आहे आजूबाजूच्या लोकांची. क्या बात आहे. आणि त्याच्यामध्ये एका व्हिजिट मध्ये ना कृषी सेवा केंद्राला आलेला होता एक. बर. तो आपले बाग 1 बाग 2 आणि बाग 3 तीनही प्लॉट घुमला. बर. तो एवढा बारीक घुमला प्लॉट मध्ये जसा की व्यापारी जेव्हा आपला संत्रा घेतो ना एवढा बारीक घुमला. आणि शेवटी त्याने जायच्या वेळेस सांगितलं की मी एवढं सर्व घुमल्यानंतर मला या बागेमध्ये एकही पिवळं झाड दिसलेलं नाही. चकित झाला. क्या बात. व्हेरी गुड. थँक्यू. माझं नाव शिवम नरेंद्रराव यावले आहे. मुक्काम पोस्ट बेनोडा तालुका उरूड जिल्हा अमरावती. माझा मोबाईल नंबर आहे 9637 65 9981. माझं नाव मेघा मंगेश भुटे. मी छिंदवाडा जिल्ह्यातील गाव इगाव. माझा मोबाईल नंबर आहे 62 60 16 67 16. तुमच्या बागेचा अनुभव काय? तुमची जी बाग आहे आता मला वाटतं काय ते 2 वर्षाची आहे. नाही मोठी बाग छोटी 2 वर्षाची आणि मोठी 4 वर्षाची. 4 वर्षाच्या बागेवर माल किती हे किती आहे? फुटवे किती आहे? फुटवे खूप जास्त आहे सर. आणि बाग पण छान आहे आणि ग्रीनरी पण खूप छान आहे. आणि मी बघ आला होता त्याच्यापासून पण फार वैतागले होते. जे केमिकलचे जे नाही ते फवारणी केले होते. तुमचे बागेचं म्हणजे व्हिडिओ आहे आपल्याकडे. तर त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे जे तुमचे मंगलेश आहेत तुमचे मिस्टर त्यांनी जे काही अनुभव सांगितला त्यांना शेतीमधलं 0 नॉलेज आहे. आणि त्या 0 नॉलेजच्या माध्यमातून त्यांनी जे काही अनुभव केला प्रयत्न केला लोकांचा ऐकून सुरुवातीला पूर्ण अडचणीमध्ये आले होते. पूर्ण बाग संपून चालली पिवळी पडली होती. आणि आता वापर केल्यानंतर तुमची बाग कशी झाली आता? आणि तुमच्या पट्ट्यामध्ये सर्व परिसरात तुमची बाग हिरवी दिसते. बरोबर आहे. त्यात तुमची 2 वर्षाची बाग आहे तिची हाईट किती झाली? 7 फुटापेक्षा वर आहे. कोणी विश्वास ठेवले का? नाही कोणीच विश्वास नाही ठेवत. 2 वर्षाचा विश्वास हा पण नाही ठेवत जो 4 वर्षाचा बघितला तो धरलाय म्हणून त्याच्यावर पण विश्वास. ये देखो अभी ये कितने साल का है? 2 साल हुआ सर. इनको पूछना सर. वहाँ झूठ बोलेगा. ये देखो ये 4 साल का. हाँ, इसको कंप्लीट 4 हो गए सर. और ये 2 साल. आपको भरोसा होता है? हाँ भरोसा होता है. भरोसा सर मैंने भी लगाए लेकिन इतने 2 साल में नहीं बनाए मैंने. और किसी के मैंने आजू बाजू में किसी के नहीं सर. मैंने साथ में लगे वाले सर पर लहान मैंने छोटे एवढा माल त्याच्यावर एवढा माल आहे. ते पण विश्वास ठेवा. माझे अनुभव खूप चांगले आहे सर कारण की मी स्वतः शेतीमध्ये राखते म्हणून मला त्याचा अनुभव आला. तुमच्या सागाची बाग पण एकदम मस्त आहे. एकदाच डोस दिला होता तुम्ही. ओके चल तुमचा प्रश्न बोला. तुम्हाला काय सांगायचं आहे तुमचं? म्हणजे मी एफओ म्हणून नाही मला एक म्हणजे शेतकरी म्हणून कारण मी शेतामध्ये स्वतः राखते त्याच्यामुळे शेतकऱ्याची तळमळ समजू शकते मी. हे जे तुम्ही 3 बेसल डोस म्हणताय शेतकरी भरूच नाही शकत सर. तुम्हाला एक सांगू का पहिली गोष्ट महत्वाची
शेतकऱ्याची अडचण अशी आहे की शेतकरी ज्यावेळेस एखादं काम करतो, सांगतो तुम्हाला मी, तर तो काम केल्यानंतर त्याला रिझल्ट मिळत नाही. रिझल्ट न मिळाल्यामुळे तो काय होतो, उदासीन होतो. बरोबर आहे. तो काय करतो, प्रतिक्रियात्मक कामं करतो. म्हणजे कीड आली की मग फवारे माल दिसला तर साईज करायचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. त्याला माल जर दिसला नाही तो काहीच करेल नाही. आपले जे बेसल डोस भरल्यानंतर त्याला लगेच काय दिसणार आहे, परिणाम दिसणार आहे. त्याच्यामुळे ज्या वेळेस त्याला परिणाम दिसतात त्यावेळेस तो लगेच काय करतो, उत्साहित होतो. त्यामुळे तो दुसरा भरणारच. ज्यावेळेस त्याला रिझल्ट भेट नाही त्यावेळेस तो तिसरा भरणार. ठीक आहे, आपण सांगितलं त्याला 5 किलो तो नाही भरणार, पण 2 किलो तो भरेल. आणि आपण हे जे मुद्दा आहे तुमचा, ह्या मुद्द्यासाठीच आपण त्याला अजून एक व्हिडिओ बनवणार आहे की तुम्ही रोडपती ते करोडपती कसे बनू शकता. कशामध्ये, संत्रा बागेमध्ये. याच्यावर तुमच्याकडे 1000 झाड आहे, मग तुम्ही 1000 झाडांमध्ये रोडपतीवरून करोडपती होऊ शकता. कसे, याचा तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ तयार करून आम्ही देणार आहे की त्याच्यावर शेतकऱ्याला असं लक्षात येईल की तो त्याचे 1000 झाडांच्या 1000 झाडं न धरता तो 1000 झाडांना एकच डोस भरण्यापेक्षा 200 झाडांना 3 डोस भर, असं तो करू शकतो. द्राक्षाच्या शेतीमध्ये आणि संत्रा शेतीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. नाही, फरक काय ते तुम्हाला सांगतो. तुम्ही काय करताय माहिती का, तुम्ही 10 एकर बाग पिकवता आणि 1 एकरचं उत्पन्न का. आता समजा तुमचं उदाहरण घ्या, तुमच्या पाठीमागे उदाहरण घ्या, मुकेश सरांची पुतणी तिथे. तुम्ही किती बेसल डोस भरले, पहिल्या बागेने 3 भरले. यांनी भरलेच ना 3. पण तसं नाही. लक्षात घ्या, पहिली गोष्ट प्रत्येकाची भरण्याची क्षमता आहे पण त्याला विश्वास नाहीये मला परत मिळेल की नाही. दुसरा एक मुद्दा, तुम्ही जे म्हटले की द्राक्ष शेतकरी वेगळे, द्राक्ष शेतकरी कशाने वेगळे, पैसे जास्त होतात. हॅलो, बरोबर आहे ना. आज तुमचं उदाहरण घ्या, तुम्हाला तुमच्या 28 एकर बागेमध्ये दरवर्षी किती व्हायचे, 15 ते 20 लाख. किती, 15 ते 20 लाख. किती बागेमध्ये, 28 एकर. 28 एकर मध्ये 15 ते 20 लाख म्हणजे एकरी 1 लाख सुद्धा होत. मग मला सांगा कशी काय शेती परवडेल तुम्हाला. बरं, खर्च किती व्हायचा दरवर्षी तर खर्च खूप व्हायचा. तरी 5 लाख 6 ते 7 लाख म्हणजे 6-7 लाख रुपये खर्च व्हायचा आणि पैसे फक्त दुप्पट व्हायचे. म्हणजे 1 रुपयाला फक्त 1 रुपया मिळायचा. हे बरोबर आहे. या वर्षी तुमचे किती पैसे होते, यावर्षी सर आपले पैसे 70 लाखापर्यंत पैसे होईल आपल्याला टोटल. असायला या वर्षी तुम्हाला खर्च सुद्धा कमी झाला. खर्च कमी झाला सर, बरोबर आहे. म्हणजे खर्च तुमचा दरवर्षी 7 लाख होत होता, या वर्षी खर्च तुमचा किती असेल, आतापर्यंत आपला 3 लाख रुपये खर्च आलेला. बरोबर. 3 लाखावरती मी 4 धरूया, अजून एखादा धरूया, 4 लाखावरती 70 लाख म्हणजे तो 1 रुपयाला 15 रुपयाच्या पुढे गेला. 1 रुपयाला 15 रुपये. विचार करा, तेवढे द्राक्ष शेतकऱ्यांना सुद्धा भेटत. द्राक्ष शेतकऱ्यांना 2.5 लाख रुपये 1.5 लाख रुपये ते गॅरंटेड खर्च येतो आणि 5-7 लाख रुपये होतात इथं. म्हणजे किती झाले, 15 तरी 45, 3 रुपये वगैरे. किती तुम्हाला संत्र्यामध्ये किती होतात, 15 रुपये. काही इमॅजिन. बर, मेहनत काहीच नाही. द्राक्ष एवढी मेहनत तुम्ही करूच शकत नाही. मला सांगा, तुम्ही द्राक्षाचं काय घेऊन बसले आणि तुम्ही आज जे व्हिजिटला जाणार आहात त्या शेतकऱ्याला टोमॅटोचे 70 लाख रुपये झाले, एकरी 25 लाख रुपये. टोमॅटो मला काय म्हणायचंय, एससीटी वैदिक मध्ये तुम्ही आईपतीची भाषा करायची नाही. हा, आईपतीची भाषा तुम्ही केमिकल मध्ये करू शकता. नाही, नवीन शेतकरी मग त्यांनी काय करायचं, मग तेच मी तुम्हाला सूत्र सांगतोय की तेच व्हिडिओ आपण बनवणार आहे. त्या शेतकऱ्यांनी, ज्याचे नवीन शेतकरी आहे, मला सांगा, शेतकरी एका झाडाला 200-300 रुपये खर्च करू शकतो, बरोबर आहे. मी म्हणतो त्याच्याकडे 1000 झाड आहे, तू फक्त 100 झाड, 900 झाडं रेस्टवर सोड, त्यांना फक्त पाणी खाऊ घाल. तुझी ऐपत नाही ना, तू ऐपती एवढंच धर. किती, 100 झाड धर. 100 झाडांना तुम्ही 200 रुपये जरी खर्च केला, किती होतील, अख्खे 20,000 ऐपत नाही 20,000. आणि तुम्हाला जर अख्खी बाग करायची सवय लागली आहे म्हणजे एक ना धड भारावर चिंध्या. या चिंध्यांमधून बाहेर या, एकच धड कापला. करून तर आम्ही पूर्णच करून नाही, मग आम्ही करतो. मी काय म्हणतो, तुम्ही मरू तर डायरेक्ट मरूनच जाऊ नये तर जगू, असं नाही चालणार. हे बघा लक्षात, खाईन तर तुपाशी नाही तर, हे तुम्ही कधी म्हटले असते, ज्यावेळेस तुम्ही समृद्ध असते त्यावेळेस गोष्ट वेगळी. आज तुमची माती निकस होऊन गेली. मला सांगा, तुमची रस्ता सगळी खडी उघडी पडलेली आणि तुम्हाला ताशी 100 किलोमीटर वेगाने जायचे. तुम्हाला हेलिकॉप्टर घ्यावं, जमिनीने जाऊ शकतो तुम्ही.
तुम्ही तुम्हाला आपल्या प्रोडक्ट विषयी सांगण्यापेक्षा मी काय सांगेल तुम्हाला की तुम्ही त्याला पहिल्या वर्षी तू बाबा रे तू दरवर्षी बाग धरतोय ना, तुझी बाग या वर्षी तुझ्या पद्धतीने धर. फक्त 100 झाडं माझ्या पद्धतीने धर. 100 बी नाही ना, 10,000. किती धर? 10,000 करू शकतो. या 10वरती तुला गॅरंटी आली की पुढच्या वर्षी तू आहे ना दागिने मोडून खर्च करशील, ह्याची मला काय आहे. आणि तू मोडलेल्या दागिन्याचे 10 पट तोळे तू परत घेशील याची पण खात्री आहे मला, आहे की नाही? ठोको ताली. तुम्ही सर्व विदर्भामधून आलात, बरोबर आहे की नाही? अगदी तुम्ही मला वाटतं 5-6 जिल्ह्यांमधून आहेत. नागपूर आहे, अमरावती आहे, यवतमाळ आहे, बुलढाणा आहे, वर्धा आहे, अकोला आहे, सगळ्या भागातून आले, बरोबर आहे की नाही? मग ह्या सगळ्या भागाचं नेतृत्व तुम्ही करता. मग तुम्ही सर्वांची आपली जबाबदारी आहे की आपला दिवा जर पेटलाय तर आपण शेजारचा दिवा पेटून दिला पाहिजे, हे आपलं कर्तव्य. एससीटी वैदिकचा मंत्र काय? पहिले विश्वास करे, फिर इस्तेमाल करे. पहिले फिर इस्तेमाल करे, बरोबर आहे? हे आपलं तंत्र आहे. त्याच मंत्राने आपण पुढे. तुमची तळमळ फार आवडली मला. एवढी तळमळ जर प्रत्येक श्रेणी आणि प्रत्येक जर शेतकऱ्याने जर ठेवली पुरुषाने तर मला तुमच्या विदर्भामध्ये पुन्हा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. ऑलरेडी तुम्ही खनिजांचे मालक आहात, पैशाचे पण मालक आहात, बरोबर आहे? लक्ष्मीचे. अजून काही कोणाला शेअर करायचंय? सर, माझं नाव नेहाल बिजोराव मुक्तार, मुक्कामपूर बिनोळा, जिल्हा अमरावती. तुम्ही आता आले होते सर, तेव्हा मी येऊ नाही शकलो माझ्या शेतात. माझे मोठे भाऊ आले होते, अनुप मनोहरराव कटरमल. अच्छा. त्यांच्या शेतात 1 वर्ष झाले, 14 महिने जवळपास आपण झाड लावले संत्र्याचे. त्या बागेमध्ये तुम्ही आले होते, बरोबर. तर तिथे आम्ही जेव्हा संत्र्याचे झाड लावले तेव्हा ते शेत घेतलं, तेव्हा आम्हाला लोक म्हणे की हे शेत कामाचं नाही. कोण आहे? माझे मोठे भाऊ. अच्छा, बंधू आहे. टोमॅटो आणि हे शेजारी, बरोबर. तर मग ते म्हणायचे की हे शेत काही कामाचं नाही. बरोबर. ज्याच्याजवळ होतं तो नव्हता करत. आम्ही घेतलं, आम्ही संत्र्याचे झाडं लावले बेडवर. त्या वर्षी झाडं लावले. त्यानंतर 2-3 महिन्यांनी आम्हाला मुकेश सरांनी सांगितलं की याला आपण केमिकलवर काहीच नाही वापरायचं नाही, काहीच वापरू नये. कारण की त्यांनी स्वतःची बाग वापरली आहे, बरोबर. अनुभव घेतला आहे. तर त्यांनी म्हटलं की आपण ह्या बाग पूर्ण याच्यावर वापरू. तर त्यांनी जसं शेड्यूल सांगितलं, मतलब बेसल डोस कसा भरायचा, काय करायचं, हे सगळं शेड्यूल त्यांचं आम्ही फॉलो केलं. त्याच्यानंतर जेव्हा जे झाडं बनले आज 14 महिन्याची, तेव्हा कुणी येतं शेतात झाडं पाहायला. आता एक उदाहरण म्हणजे मी माझ्या वडिलांच सांगतो. माझे वडील कळमेश्वरून आले होते, मी प्रॉपर कळमेश्वरचा आहे. ते 4 वर्ष झाली इथंच राहतो. तर ते आले होते, तर ते म्हणत होते की हे झाड 3 वर्षाचं 2.5 वर्षाचा जवळपास आहे. वडीलच माझे वडील. आणि माझ्या वडिलांचं म्हणजे माझ्या घरच्या शेतात पण संत्र्याचे झाड आहे. आणि ही नवीन घेतलेली जागा आहे, जमीन नवीन घेतलेली म्हणजे माझ्या आतोबाने घेतली. आम्ही सोबतच काम करतो. तर त्यामुळे त्यांनी म्हटलं की 2.5 वर्षाचे. मी त्यांना सांगितलं नाही. तर ते म्हणत होते की नाही बा हे झाड. म्हटलं एकदा तुम्ही त्याचं बुड पहा झाडाचं. तर नाही म्हणे, हे बुड इतकं मोठं होऊच नाही शकत म्हणजे. आणि मी माझ्या शेतात जेव्हा झाडं लावले तेव्हा मी पाहिलं होतं, एवढं मोठं बुड मी पण नाही पाहिलं अजूनपर्यंत. हे पहिल्यांदाच पाहिलं. 14 महिन्याचं बुड जेव्हा 2 इंचच्या जवळपास. आता तुम्ही जेव्हा आले फिरले तेव्हा ते वरचा जो भाग होता तिकडे खूप गवत होतं, त्यामुळे गेले नाही. आता मी ग्रास कटरनी पूर्ण हे केलं, तर तेव्हा मी ते वरचे बुड पाहिले तर ते इकडल्यापेक्षा पण मोठे आहे. म्हणजे पोषण आहे. पोषण तुम्ही जर दिलं व्यवस्थित तर तुमचं संत्र्याचं झाड 3ऱ्या वर्षी पण धरायला येऊ शकते. आणि एकदम असं जबरदस्त रिझल्ट भेटले आहे त्याचे. आणि त्याच्यात आम्ही कद्दू घेतले होते. ओळाचं आम्ही टेस्टिंगला पाठवलं होतं, पूर्ण 0 रेसिपी त्याच्यावर होतं. क्या बात आहे. व्हेरी गुड, थँक्यू. तर म्हणजे एकंदरीत आपण जी चर्चा केली आणि जे काही आता चर्चा आपण संवाद साधला, या संवाद साधण्यातून आपल्याला काय समजतं की संत्रा हे खरोखर एक लक्ष्मी देणारं नक्की पीक आहे. आणि सर्व शेतकऱ्यांनी आमच्या जमिनीची जर समजा भूक भागवली आणि तिला जर प्राकृतिक पोषण दिलं तर 100% जमिनीचा कस ज्याप्रमाणे वाढेल त्याप्रमाणे त्याच्यामध्ये काय होईल, ताकद वाढेल. बरोबर आहे. सोनल मॅडम, काय वाटतं तुम्हाला? सोनल मॅडम तुमच्या म्हणजे विदर्भामध्ये सगळं काम बघतात, काय वाटतं सोनल मॅडम?
म्हणजे सर खूप प्रश्न होते, म्हणजे वितरकांचे पण खूप प्रश्न होते की संत्र्याबद्दल आम्हाला चांगलं ट्रेनिंग पाहिजे राम सरांचं, आणि शेतकऱ्यांचे पण खूप काही प्रश्न होते की आमचा बेसोड डोस आम्हाला, म्हणजे खूप जसं मॅडमनी विचारलं की बेसोड डोस खूप जास्त, तर जे काही आज सरांनी तुम्हाला खूप छान प्रकारे मार्गदर्शन दिलं तुम्हाला पण आणि वितरकांना पण एक म्हणजे माहिती नव्हती की बाबा म्हणजे कधी बेसोड डोस द्यायचा प्रॉपरली, कधी काय ट्रीटमेंट द्यायची, त्यामुळे काय व्हायचं शेतकऱ्यांचा खर्च खूप जास्त वाढायचा. मग त्यामुळे शेतकऱ्यांना जसा रिझल्ट पाहिजे तो भेटत नव्हता. म्हणून मग मी सरांना नेहमी म्हणायचे सर की आमच्या भागातल्या वितरकांना, आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना ट्रेनिंगची खूप जास्त आवश्यकता आहे. म्हणजे पुढच्या वर्षी जेव्हा सरांचा दौरा होईल तर सरांना असं वाटलं पाहिजे की आता ह्या बागेत जाऊ की ह्या बागेत जाऊ, असं सरांना महत्वाची गोष्ट जी आहे मेघा मॅडम ज्याप्रमाणे बोलल्या की संत्रा शेतकऱ्यांना अजून त्यांची स्वतःची ओळखच नाहीये. जसं हनुमानाला जांबुवंतांनी त्याच्या शक्तीची जाणीव करून दिली की अरे तू सहज उडी मारून जाऊ शकतो, हे श्रीलंका काय येऊन बसला, तू सूर्याला गिळायला गेला होतास लहानपणी, बरोबर आहे. तसं संत्रा बागायतदारांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचं जे संत्रा पीक आहे ते तुम्हाला 1 रुपयाला 10 रुपये देऊ शकतं. हे मुकेश गुजर साहेबांच्या अनुभवातून आता लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचं पीक हे द्राक्ष डाळिंब यांच्यापेक्षाही खूप श्रीमंत आहे. पण तुम्ही दुर्दैवाने आज जेसीबी लावताय आणि टोकरी टोकरी माती काढताय, म्हणजे 10-10 एकर बाग पिकवताय आणि 10-10 लाख रुपये कमवताय. ही टिंगड आहे एक प्रकारे, बरोबर आहे. तुम्ही जर चांगल्या प्रकारे ताकद जर लावली तर 100% तुम्हाला आज जसं त्यांना 25 एकर मध्ये 28 एकर मध्ये त्यांना जसं आज 71 लाख रुपये होत आहे, तसे समजा एकरी जर हिशोब काढला तर एकरी 3 लाख रुपये तर सहज झाले, बरोबर आहे सर. म्हणजे 2 ते 3 लाख रुपये एकरी उत्पन्न त्यांना आज मिळाले, ते ती प्राथमिक अवस्थेत आहे. पुढच्या वर्षी हे उत्पन्न 5 लाखावर जाणार आहे, एकरी 5 लाखावर. म्हणजे तुमचं जे उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यामध्ये वाढेल. जेव्हा तुमचे शेतकरी एका झाडाला 20-20, 25-25 किलोचा डोस टाकायला लागतील तेव्हा तुमचं उत्पन्न मित्रांनो एकरी 10 लाखावर जाईल. त्यावेळेस तुमचं उत्पन्न आज जसं ते बोलताय की मुकेश साहेब बोलले की मी ह्या बागेमध्ये पुढच्या वर्षी 1 करोड रुपये करणार, ते मला फार विशेष वाटत नाही. बाकीच्यांना खूप आश्चर्य वाटत असेल पण मला फार विशेष वाटत नाही, कारण त्यांचा अनुभव त्यांना सांगतोय, माझा अनुभव मला सांगतोय. 1 करोड फार छोटी गोष्ट आहे. 28 एकर मध्ये 1.5-2 करोड व्हायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तर हे माझा आत्मविश्वास मला सांगतो. मला तुमची जी वरची बाग आहे ना सर, ती 1800 झाड आहेत ना, 1100 की 1800, 3 बेसल डोसवाली किती झाड आहे? म्हणजे 1100 झाड आहेत. ते 1100 झाडच तुम्हाला माझ्या माहिती 50 लाख रुपये देऊन जाते. एवढी ताकद आहे त्या झाडांमध्ये. म्हणजे आज पैसे हा मॅटरच नाहीये, क्वालिटी मॅटर आहे. तुम्ही झाडाला देणार किती आहे, झाड तुम्हाला देणार किती, झाड किती देणार आहे हे फिक्स आहे. तुम्ही झाडाला किती देणार हे तुमच्यावर अवलंबून, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आज तुम्ही 10 वर्षाच्या झाडाला तुम्ही जर 50 किलो 60 किलो 70 किलो माल काढताय तरी फिंगल आहे. 10 वर्षाच्या झाडाला 100 किलोच्या पुढेच माल मिळत पाहिजे, 200 किलो 300 किलो असं माल मिळत. म्हणजे हे अशा प्रकारची शेती आम्हाला करायची. आम्हाला ही संपन्न शेती करायची, दळभद्री शेती आम्हाला करायची पण आम्ही टप्प्याटप्प्याने जाऊ शकतो. ओके, तर त्याप्रमाणे आपण करूया. मस्त विचार प्रश्न विचार. वापसाच्या महिन्यामध्ये पानगळ आणि फुलगळ का होतो, फळगळ का होतो हे? अच्छा, कोणत्या? वापसा म्हणजे आता आपण जे परतीचा पाऊस राहतो त्या महिन्यामध्ये, वापसाच्या महिन्यामध्ये पानगळ आणि फळगळ का होतो सर? अच्छा, तर पहिली गोष्ट महत्वाची, ज्या वेळेस परतीचा पाऊस असतो त्याला वळवाचे पाऊस असं म्हणतात, बरोबर आहे ना. वळवाच्या पावसामध्ये म्हणजे ढगांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो. अशा कंडिशन मध्ये का बरं फळगळ होते आणि पानगळ होते? तर सोपं उत्तर आहे, ज्या वेळेस हा पाऊस पडतो वळवाचा त्यावेळेस जमीन ठोकरते. मोसमी पावसामध्ये जमीन ठोकरत नाही. हे थेंब जे असतात ते वळवाच्या पावसाचे कसे असतात, जाड असतात, बरोबर आहे. आणि क्लायमॅटिक चेंजेस हे फार वेगाने होतात. म्हणजे टेम्परेचरचं जे फ्लक्च्युएशन आहे, उच्च तापमान आणि कमी तापमान, हाय ह्युमिडिटी लो ह्युमिडिटी, म्हणजे आर्द्रता एकदम वाढते एकदम कमी होते. अशा कंडिशन मध्ये झाडाला जे नियमन आहे, मुळी असते खाली ती चॉकअप होते आणि पानं जे असतात त्या पानांना त्या वातावरणाबरोबर जुळून घ्यायला काय होतं, म्हणजे तेवढी शक्ती त्याच्याकडे नसते, तो स्ट्रेस सहन करू शकत नाही. मग त्याच्यामुळे तो स्ट्रेस सहन न झाल्यामुळे, स्ट्रेसला बळी पडल्यामुळे पानं आणि फळ गळतात. झाड स्वतःला वाचवण्यासाठी ते रिॲक्शन देते, कारण त्याला माहिती आहे जर मी वाचलो तर मी परत नवीन फुलं कळेल, पानं तयार करेल. त्याच्यामुळे याला शॉक सिस्टम म्हणतात, शॉक बसतं झाडाला. त्या शॉक मध्ये तुम्हाला जर झाडाला जाऊ द्यायचं नसेल
जमिनीमधून रासायनिक खतांचा वापर, मशागत, तणनाशक यांचा वापर नाही झाला पाहिजे. अशा वेळी जमिनीमधून तुम्ही एकरी 5 लिटर सॉइल चार्जर जर सोडलं तर या समस्येमधून तुम्ही सुटका करू शकता. त्याच्यामध्ये न्यूट्री रूट वापरून इन्स्टंट चार्जर वापरलं तर आणखी बेस्ट जे आहे म्हणजे फळाची क्वालिटी सुद्धा आणखी सुधारून जाईल. अशा प्रकारे करू शकता. अजून काही प्रश्न? सर एक प्रश्न होता. विचारा ना. आपण निरोप बाळ ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस मशागत केल्याशिवाय ते तपत नाही. बर. त्याच्यानंतर काय करायचं? तर म्हणजे मशागतीच्या बाबतीत प्रश्न विचारता. हा, मशागतीच्या बाबतीत. मृग बाराचा मृग महिना कोणता आहे तुमचा? समजा तो येतो मार्च महिना. मार्च एप्रिल. तर पहिली गोष्ट महत्वाची, ताण न बसणे ही जी प्रक्रिया आहे ही 2 गोष्टींशी कारणीभूत आहे. पहिली गोष्ट म्हणजे जमिनीमधील आर्द्रता म्हणजे ओलावा कमी न होणं, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट जी आहे झाडामधील नायट्रोजन लेवल वाढणं. या 2 गोष्टींमुळे ताण बसत नाही. आता ताण बसण्यासाठी झाडामधील नायट्रोजन लेवल आपण इन्स्टंट चार्जर, क्वालिटी चार्जर आणि सॉइल चार्जरच्या मदतीने वाढवू शकतो. सी रेशो वाढवू शकतो, एन रेशो दाबू शकतो. ती आपल्या हातात आहे. जमिनीमध्ये जे आर्द्रता आहे किंवा जे मॉइश्चर आहे ते जमिनीमधला मॉइश्चर आपल्याला जर कंट्रोल करायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जमिनीमधील ह्युमस लेवल वाढणं गरजेचं आहे, बरोबर. ह्युमस लेवल तुमची जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत तुम्हाला मशागत करावीच लागेल. कधी? उन्हाळ्यामध्ये. मी कशाबद्दल बोलतोय? उन्हाळ्याबद्दल बोलतोय. तेवढं एकच ऑप्शन सोडला तर इतर वर्षभर तुम्ही मशागत करायची नाही. अजून विचारा, काय असेल प्रश्न? नमस्कार, माझं नाव जाधव अशोक आणि जालन्यातून आलोय आणि असे काकासाहेब टिकन्स यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. जवळपास 6 महिने झाले, मला 6 ते 8 महिने होत आले. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काही परफेक्टली पूर्णपणे ज्ञान नव्हतं ते घेण्यासाठी आलो. पण माझा एक स्वतःचा अनुभव असा आहे, एसीटीचे भरपूर बगीचे आहेत गावामध्ये आमच्या. द्राक्ष असतील, मोसंबी असतील, डाळिंब असतील. तिथं एक 20 वर्षाची बगीची आहे आणि त्याच्या बाजूला सरांचीच एक 4 वर्षाची बगीची आहे. तर ती जी मोठी बगीची आहे ती फळांची गळ होत नाही. आणि जी छोटी बगीची होती जी आता 4 वर्षाची तिला पण 4 वर्षामध्ये धराला येऊ शकत नव्हती. ती अशी म्हणजे धरतच नाही आमच्याकडे कोणी 4 वर्षामध्ये. तिला पण खूप फळं होते, त्याची गळ होते. कारण काय, मोठ्या झाडाची गळ होत नव्हती. बरोबर. आता शेजारी 2 प्लॉट आहेत. एका प्लॉटची गळ होते, एका प्लॉटची होत नाही. पहिली गोष्ट तुम्हाला मी मगाशी एक उत्तर सांगितलं, झाड जसं मोठं होतं तसं त्याचं खोड काय होतं? मोठं होतं. झाडाचं वय जसं वाढतं तसं खोडाची रुंदी काय होते? वाढते. खोडाची रुंदी वाढते म्हणजे त्याची फळधारण क्षमता सुद्धा वाढते, राईट. झाडाचा विस्तार कदाचित तेवढाच असू शकतो तर त्याच्या खोडाची जाडी जर वाढली त्याची फळधारण क्षमता वाढते. कारण खोड वाढलं तरच फळधारण क्षमता वाढते. खालचं स्ट्रक्चर मोठं झालं, पिलर मोठा झाला की वरचं एक्सपान्शन करता येतं. पॉईंट क्लिअर? एखाद्या बिल्डिंग मध्ये तुमचा पिलर पाहून सांगता येते की ही बिल्डिंग किती रुंद असेल, एक पिलर सांगून, किंवा ही उंच किती असेल. पिलर जर छोटा असेल तर उंची, पिलर जर मोठा असेल तर उंची. हे बाहेर जाऊन बघायची गरज आहे का? हे कॉमन सेन्स आहे. तसं त्याच्यामध्ये जे नवीन झाड आहे तुमचं, म्हणजे पहिलं कारण सांगतो, प्राथमिक त्याचे अनेक कारण आहेत. त्यापैकी पहिलं कारण काय की दोन्ही जमिनीमध्ये असलेला बदल, दोन्ही जमिनीमधली ह्युमसची लेवल किती. ज्या जमिनीमध्ये ह्युमसची लेवल पूर्वीपासून जास्त आहे त्या जमिनीमध्ये फळगळ होणार नाही. सेम बेसवर दोष टाकत नाही. दोन्ही बघा, 2 कार आहे, दोन्ही कारमध्ये तुम्ही सेम पेट्रोल टाकलं, सेम अंतरावर गेले तर ज्या कारचं ऍव्हरेज चांगलं आहे, इंजिन चांगलं आहे, ती ऍव्हरेज जास्त येणार. ज्या कारचं मेंटेनन्स, संतुलन, बॅलन्सिंग सगळं चांगलं नाहीये, खराब झालेलं आहे, ती कमी वेळा तुम्हाला ऍव्हरेज देणार. हे सोपं आहे की नाही? तसंच आहे जमिनीचं, तसंच आहे. तुम्ही जमिनीमध्ये सेम बेसल डोस टाकताय, सेम ट्रीटमेंट करताय, पण त्याच्यामध्ये जर वेगवेगळा रिझल्ट येत असेल तर 100% त्याच्यामध्ये जी मातीमध्ये जी ह्युमस लेवल आहे म्हणजे सेंद्रिय कर्माची लेवल आहे ती कमी जास्त आहे. नंबर 1. नंबर 2, झाडं जे आहे तुमची 4 वर्षाची आणि जी 6 वर्षाची आहे, 7 वर्षाची आहे, त्या दोघांमध्ये फरक असा आहे, जी मोठी बाग आहे त्याच्यामध्ये स्टोरेज कॅपॅसिटी जास्त आहे, ती जास्त स्ट्रेस सहन करू शकते. लहान बाग सहन करू शकत नाही, ती अशा वेळेस कळू शकते. म्हणजे तुम्हाला तिचा बेसल डोस वाढवणं गरजेचं आहे. हे त्याचं बेसल डोस म्हणजे आपलं गोडनूस शेतात असल्यामुळे त्याला डोस वाढवलं नाही, वाढवलं म्हणजे भरपूर टाकला जातो. नाही, त्याला बेसल डोस मध्ये तुम्ही तुमच्याकडे एक गंमत सांगतो. नवीन ज्यावेळेस आता एसीटी आले नवीन, तर वैदिक मध्ये शेतकऱ्यांनी काय केलं की सॉइल चार्जरचं प्रमाण कमी केलं. आणि सॉइल चार्जरचं प्रमाण कमी करणं ही गोष्ट अनेक शेतकऱ्यांना चांगल्यापैकी
घातक ठरलेली आहे. तर स्वयंचलिताचं प्रमाण कमी करणं गरजेचं नाही, उलट ते वाढवलं पाहिजे. सर्वांनी स्वयंचलिताचं प्रमाण वाढवा. तुम्ही त्याला बागेला लगेच 5 लिटर एकरी सोडून द्या, ड्रेंचिंग करा हाताने, लगेच गळ थांबून द्या. असं एवढंच फरक आहे. ठीक आहे. अजून काय? आपण आपल्या बगीच्याला 4 वर्षापासून हे केलेलंच नाही, मशागत केली 4 वर्षापासून केलेलं. पण आता यंदा तर आपल्याला त्याला पाणी द्यायचं, आपले दाण वगैरे पूर्ण बुजून गेलेले. तुम्ही दाण बनवू शकता ना. ज्यावेळेस तुमचा बाग रेस्ट पिरियड मध्ये असतो त्यावेळेस तुम्ही मशागत करून दाण वगैरे बनवू शकता. पाणी बंद करून तुम्ही ज्यावेळेस पाणी बंद करता ना, जमीन तुमची 4 बोटं जर सुकली, बघा तुम्हाला जर मशागत करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. बेड बनवणं, दंड बनवणं, ह्या प्रकारे तुम्हाला काही व्यवस्थापनामध्ये बदल करायचे असतील तर तुम्ही काय करू शकता, जमीन 4 बोटं वाळली पाहिजे. जेवढी वाळलेली जमीन आहे तेवढीच तुम्ही मशागत करू शकता. ओल्या जमिनीची मशागत करायची नाही, हे तुम्ही अंडरलाईन करू शकता. एकदम सोपं. जमीन जर वाळली, तुम्ही पूर्ण जमीन जर सुकली वरची, तिचा ओलावा जर खाली गेला तर तुमचं संपूर्ण जैविक जे काही तुमचं इकोसिस्टम आहे तो सुद्धा पुढे सरकतो. त्यामुळे तुम्ही कोरड्या जमिनीची मशागत करू शकता रेस्ट पिरियड मध्ये. बाग धरलेली असताना बैलजोडीनच करायची. हलका ट्रॅक्टर वापरू शकता, छोटा ट्रॅक्टर वापरू शकता, मोठा ट्रॅक्टर वापरायचं. तुम्ही नंतर काही प्रश्नांची यादी करून जरी मला पाठवली तरी आम्ही व्हिडिओ करून तुम्हाला पाठवू. याच्यामध्ये मॅडम तुमचा नंबर सांगा. माझं नाव सोनल मुंदाने, मी एफसीओ म्हणून विदर्भाचं पूर्ण काम बघते. तर माझा जो नंबर आहे तो 70 30 77 26 10. या नंबरवर तुम्ही फोन करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. ओके. आणि तुमचे प्रश्न समस्या मांडून आणि मार्गदर्शन मिळून शकता. ओके. तुमची इच्छा पूर्ण हो. सर्व विदर्भातील शेतकऱ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही कराल याची मला खात्री आहे. धन्यवाद.